भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. हरिरथाचे पळाणारी लागवरी नरिगती, अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता. वाचा वाच्यत्वासी नये कुठे काय करावे, तुका म्हणे देवा ऐशा देव पिशा उदारा. अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता. प्रस्तुत प्राप्तस्थळी भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग, तसंच काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबाराय, जे देवमान्य संत आहेत, जगमान्य संत आहेत आणि सर्वमान्य संत आहेत, जे सर्व संतांचे हृदय सम्राट आहेत, वैराग्य महामेरू आहेत, असे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग गवळणीपर प्रकरणातील असून आजच्या काल्याच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाद्वारा श्री संत जगद्गुरु तुकोबाराय गवळणीचा रूपकालंकार करून एका ज्ञानोत्तर भक्ती लक्षणाने युक्त असलेल्या भक्ताचं लक्षण, त्याला भगवत रती कशा स्वरूपाची आहे याचं दिग्दर्शन या अभंगामध्ये केलेलं आहे. ठला विठ्ठला ठला ठला आपल्या या गोराई नगरमधील असणारं हे भगवान श्री गोरक्षनाथ, बरोबर ना, गोरक्षनाथ आणि भजन मंडळ सेवा मंडळ आहे. या मंडळातर्फे चालत असलेला हा 22 वर्षापासूनचा अखंड हरिनाम उत्सव कीर्तन महोत्सव, या कीर्तन महोत्सवातील यंदाच्या वर्षाची काल्याच्या कीर्तनाची सेवा समस्त आपण या कार्यक्रमाची कार्यकारिणी मंडळी सर्वांच्या प्रेमादराने माझ्याकडे आलेली ही सेवा, त्याच्यातल्या त्याच्यात तुमच्या कोणाचा जास्त परिचय नाही. आमचे भगवान महाराज म्हणा, हे दोघं चौघजण माणसं काही ओळखीचे आहेत. दादा कुठे गेले, वारकरी दादा, ते मामा ते एक आहेत ओळखीचे, इथं कुठंतरी मागं बसले असते. ही दोघं चौघजण जास्त माणसं ओळखीचे आहेत. त्यातल्या त्यात नवीनच ओळख झालेली सोपन काका महाराज वगैरे ही मंडळी. आणि गेल्या वर्षी आमच्यासोबत पायवारीला चालताना माझ्या उजव्या हाताला जे मृदंगाचार्य आहेत हरिभक्तीपरायण सूरज महाराज शिंदे, यांच्यामुळे हे तसं येणं झालं. गुणीजन मृदंगाचार्य ही सगळी मंडळी मला काही परिचित असतील अपरिचित असतील, कारण का हे सगळ्या जणांनी मला पाहिलं आहे. कशात? मोबाईलमध्ये कारण का त्या अनेक ज्ञानोबाराय आपले कदम माऊलींच्या सोबत असणारा त्यांना चाली वगैरे त्या कोणीतरी टाकल्यात. बिचारा भाग्यवान आहे तो ज्यांनी कोणी टाकल्यात, ते चांगलं आहे. ते नशीब आमचं ते चांगलं आहे, तेच नेमकं फॉरवर्ड केलं आहे. जे चुकीचं आहे ते फॉरवर्ड केलं नाही, ते एक आमचं नशीब म्हणावं लागेल. मी काय यूट्यूबचा महाराज नाही, मी काय कोणी वारकरी भूषण वगैरे नाही. कशाचं आले भूषण, आम्ही दूषण आहोत वारकरी संप्रदायाला. कारण का आम्ही हे सगळं करतो ते आमच्या पोटासाठी. हो, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ वागवी ओंगळ पोटासाठी आमच्या या कोटीतले आम्ही असणारे. पण का कोणा ठाऊक ज्ञानोबाराय तुकोबारायांनी काही कृपा केली म्हणूनच आम्ही जिवंत येतं. ज्ञानोबाराय तुकोबारायांचीच कृपा आहे, सद्गुरुनाथाची कृपा आहे, नाही तर आमच्याजवळ काही नाही. मी पण तुमच्यातलाच एक आहे, सर्वसामान्य मनुष्यच आहे मी. काय मी असा मोठा नाही किंवा यूट्यूबचा ZTV वगैरे काय तो ZTV हां ते काहीतरी म्हणतात ना, तसला कोणी कीर्तनकार नाही. सर्वसामान्य वारकऱ्यात राहणारा मनुष्य असल्यामुळं कदाचित, आणि माझ्याकडे थोडीशी काही अवगुणसुद्धा आहेत. म्हणजे माझ्याकडे शब्द दरिद्रता आहे. दुसरी गोष्ट, माझ्या ठिकाणी बुद्धीचं चांचल्य आहे. त्यामुळं कदाचित चिंतन करत असताना काही चुकीचे शब्द जर तुमच्या कानावर आले तर आईवडिलाच्या अंतःकरणाने माफ कराल अशी मी आपल्याकडे अगोदरच आणि माफी मागतो, क्षमा मागतो. उरलेल्या वेळात आपण चिंतन पाहिजे. काल्याच्या कीर्तनासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग निवडलेला आहे. या विशेष या सोहळ्यामध्ये अन्नदानही मोठ्या प्रमाणानं होत आहे. आणि इथं या परिसरातली आणि तुम्ही सर्व जर काय ते डबेवाली, बरोबर ना,
डबेवाले संघटना वगैरे यांच्यामार्फत चाललेले अनेक भागातून इथं एकत्रित राहिलेले तुम्ही सर्व हे गोराईकर नगरवासीय सर्वांच्या अनुज्ञप्तीने चालत असलेला हा आणि अखंड हरिनाम उत्सव, या उत्सवातील गुणीजन गायक वादकसुद्धा भगवान मामा असतील आणि आपले काय ते भरत महाराज ना, भरत महाराज हे काय थोडीशी आहेत ओळखीचे, असे काही जास्त नाही असो, ही काही गुणीजन मंडळी, काही वारकरी, जुने वारकरी काही माणसं आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या कृपाछत्राखाली चालत असलेला हा सप्ताह श्री गुरु किसननाथ बाबा महाराज आणि त्यांचेच सत्शिष्य असणारे श्री गुरु निष्कामयोगी बालकनाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला, तुम्ही सर्व परिसरातील अन्य परिसरातील गायक वादक मंडळी, वारकरी मंडळी सगळ्यांच्या प्रेमाशीर्वादाने, भक्तियुक्त अंतःकरणाने, पराकाष्ठेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, मातावर्ग पितावर्ग तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच येतं. आपण सर्वजणांच्या एकजुटीनं चालत असलेला या हरिनाम उत्सवातील आजची माझ्यासारख्या सर्वसामान्य साध्या माणसाकडे आलेली ही काल्याची सेवा तशी जबाबदारीचीच आहे. विठ्ठला 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 आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा गवळणीपर प्रकरणातील आहे असा एक नियम. आणि वारकरी संप्रदायाचे काही अलिखित नियम आहेत, त्या नियमाला अनुसरून, अलिखित आहेत पण संप्रदायपूर्ण आहेत. जुन्या लोकांनी घालून दिलेला जो पायंडा आहे, काल्याच्या कीर्तनात एक तर बाळकिडेचे अभंग असावेत, 2 गवळणीपर प्रकरणातले असावेत आणि 3 काल्याच्या प्रकरणातले असावेत, असा काही एक दंडक आहे. त्या नियमाला अनुसरूनच आणि तुकोबारायांच्या गवळणीपर प्रकरणातील हा अभंग निवडलेला आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवत रती प्राप्त झालेल्या एका उच्चतम साधकाची दशा, साधक कसा आहे याचे दिग्दर्शन या अभंगामध्ये करतात. विठ्ठला विठ्ठला सुजन मायबाप, काल्याचं कीर्तन कसं असतं हे काय तुम्हाला सांगण्याची नाविन्याने गरज नाही. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगावं असा एक दंडक आहे आणि त्याची बांधिलकी जो कोणी काल्याचं कीर्तन करत असेल त्याला ती बांधिलकी ठरलेलीच आहे. त्यानं ते काल्याच्या कीर्तनात कृष्णचरित्र आणि वर्णन करावं असा एक दंडक आणि वारकरी संप्रदायाचा जुना दंडक आहे, असा शिरस्ता आहे. आणि याच्यातून बाहेर न जाणे हेच योग्य आहे, कारण भगवान परमात्म्याची कथा करणं हे मनुष्य जीवनासाठी उद्धारकच आहे. कारण परमात्म्याची कथा करून आपल्या जीवनातील जन्ममरण व्यथा नष्ट करणं हे या कीर्तनाचं मुख्य प्रयोजन आहे. आणि कीर्तन भक्ती त्यालाच म्हणतात जेणेकरून परमात्म्याचे गुणानुवाद, परमात्म्याचं चरित्र, परमात्म्याने केलेल्या लीला, परमात्म्याच्या गुणस्वरूपांचं दर्शन किंवा वर्णन करावं असा हा कीर्तनाचा दंडक आहे. विठ्ठला विठ्ठला जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे. असं नाही, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. व हे कोणाला कदाचित हे काळाच्या ओघात विसरत चाललं की काही जुन्या माणसांनी हे जपून ठेवलेलं असो. संत महात्म्यांच्या पासून ही परंपरा आहे. अगदी संत महात्म्य म्हटलं तरी शुकसनकादिकेपासून शुकसनकादिक आहेत त्यांच्यापासून चालत आलेली ही कीर्तन परंपरा. आणि या कीर्तन परंपरेत परमात्म्याचे गुणानुवाद गावेत असं एक नियम आहे. त्यातल्या त्यात काल्याच्या कीर्तनात तर आवर्जून गाव गायीन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गायी. परमात्म्याने गायी राखलेले आहेत, गोपाळांसमेत खेळ खेळलेले आहेत, गवळणीसोबत लीला केलेले आहेत. यांचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन करणं. दुसरी गोष्ट, काल्याचं कीर्तन म्हटलं की संप्रदायात जे काही कार्यक्रम आहेत संप्रदायाचे भागवत धर्म नियमानुसार
काल्याच्या कीर्तनाने त्यांची सांगता होत असते. काल्याचं कीर्तन हे कलशस्थानी शोभणारं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णतेचं प्रतीक आहे आणि काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्म्याचा कृपा प्रसाद लाभण्यासाठी काल्याचं कीर्तन आहे. 2, भगवान परमात्म्याने ज्या काही लीला केल्या त्या लीलांचं वर्णन करणं काल्याचं कीर्तन आहे. परमात्म्याची लीला गुणानुवाद करणे. आणखीन आपल्या जीवनाची जी जीवदशा आहे संपवून परमात्म तत्वदशेला ब्रह्मदशेला प्राप्त होणं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. ब्रह्मदशा प्राप्त करून पूर्णत्व, जसं की समुद्राला जाऊन मिळणं हे गंगेचं पूर्णत्व आहे. मंदिराचं पूर्णत्व त्या कलशाच्या कामामध्ये आहे, म्हणजे कलश होणं याच्यामध्ये मंदिराचं पूर्णत्व आहे. तसंच सप्ताहाचं पूर्णत्व म्हणजे काल्याचं कीर्तन आहे का नाही. देवळाची या कामा कळसू परमगंगे मिळणे सिंधू सौरसू. ज्ञानोबा सांगतात गंगेचं समुद्रापर्यंत जाणं हे पूर्णत्वाचं आहे आणि मंदिरावरचा कलश म्हणजे कलशाचं काम पूर्ण होणं याला पूर्णत्व म्हणतात. तसं काल्याचं कीर्तन म्हणजे आपल्या सप्ताहाचं पूर्णत्व. विठ्ठल विठ्ठल आणि हे पूर्णत्व हे पूर्णत्व कधी होतं तर परमात्मा परिपूर्णतम असणारा भगवान याचं चरित्र वर्णन केल्यानंतर पूर्णत्व होतं. कारण भगवान परमात्म्या ते तसे अनेक अवतार आहेत. त्यातल्या त्यात आणि 6 प्रकार केलेले आहेत गर्गसंहिताकारांनी. परमात्म्याने जे अनेक अवतार घेतलेले आहेत अवताराची राशी तोहा उभा विटेवर किंवा अनंत अवतार घेशी भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. परमात्म्याने अनेक अवतार घेतलेत पण अनेक अवतारांपैकी पूर्ण अवतार कोणता आहे सांगा. पूर्ण अवतार कोणता आहे आणि परिपूर्ण अवतार कोणता आहे. परमात्म्याने अनेक अवतार घेतलेत. गर्गसंहिताकार सांगतायत अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम असे जे पूर्णतम आहे असा जे अवतार आहेत 6 प्रकाराने त्याच्यात परमात्म्याने पूर्ण अवतार कोणता घेतलेला आहे परिपूर्णतम अवतार कोणता आहे. ज्या अवतारामध्ये सर्व अवतारांचं प्रयोजन आहे असा अवतार कोणता पूर्ण आहे. सर्व अवतारांचं परिमार्जन ज्या अवतारामध्ये समाविष्ट आहे असा अवतार कोणता आहे. जाऊ द्या. भागवतामध्ये सांगितलेले 24 अवतार आहेत आणि वारकरी संप्रदायाला मान्य असलेले किंवा वारकरी संप्रदाय मानतो ते आपण सर्वजणच मानतो ते 10 अवतार म्हटलेले आहेत. मत्स्य कश्य वराह नारसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी असे 10 अवतार आहेत. भक्ता कारणे येणे घेतलीशे आळी पुढं 10 गर्भवास सोशिले वनमाळी. भगवान परमात्म्याने 10 अवतार प्रमुख घेतले. त्याच्यातही अजून 24 अवतार आहेत. कपिलाचार्यांचा व्यासमुनींचा किंवा अश्वत्थामा आपलं काय ते अश्वत्थ वृक्ष अनंतनाग वासुकी सर्प आणखीन वैनतेयश पक्षी नाम गरुडाचा अवतार नारदाचा अवतार असे अंशाधिक कला आवेशाधिक अवतार आहेत. हे परमात्म्याने 24 प्रकारचे घेतलेत. अनंत अवतार असोत 24 अवतार असोत की 10 अवतार असोत पण सांगा बरं या 24 अनंत आणि 10 अवतारांपैकी कोणत्या अवताराचंच परिपूर्णतमत्व आहे. भगवान परमात्मा कृष्ण अवतारच परिपूर्णतम आहे. बाकीचे अवतार पूर्ण नाहीत का. बाकीचे अवतार पूर्ण असले तरी त्याच्यामध्ये काही अंशाधिक आहेत अंशांश आहेत कला आवेश आहेत. पूर्ण अवतार राम आहे आणि परिपूर्णतम अवतार कृष्ण आहे. पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार राम कृष्ण राम कृष्ण
दुर्जनाचा येणे दुर्जनाचा येणे करुणी संहार दुर्जनाचा येणे करुणी संहार दुर्जनाचा येणे करुणी संहार दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्ण कृष्ण अवतार सोडून इतर अवतारांमध्ये गायी गोपाळ गवळणी आहेत का? राम अवतारात गवळणी आहेत? नाहीत. बर, माग परशुराम अवतार झाला त्या अवतारामध्ये गोपाळ आहेत? नाही. त्या अवतारात गायी राखल्या का? नाही, गायी राखल्या नाही, पण कपिला गायीचं मात्र संरक्षण केलं. जी गाय आहे ना कामधेनू, तिचं संरक्षण केलेलं आहे. बस त्याच्या पाठीमागे अवतार झालेले आहेत. मत्स्य कश्य वराह नारसिंह. या अवतारात परमात्म्याने गवळणींची छेड वगैरे काढली का? अहो नरसिंह अवतार तर नरसिंह अवतार म्हणणार गवळणींची छेड काढायसारखा नव्हताच तो. त्याची एक बिचारी ती लक्ष्मी त्याच्याजवळ जायला घाबरली म्हणून प्रल्हादाला पुढे केला. प्रल्हादा जर काय व्हायचं असेल ते तुझंच होऊ दे, मी आपली लांब राहते. लक्ष्मी स्वतःच्या मालकाला इतकी घाबरली. जर मालक नरसिंह होत असेल तर लक्ष्मी घाबरणार नाही का? तुमच्या लक्षात आलंच नाही का? पण मालक काही नरसिंह व्हायला तयार नाही आणि मालकीन काही लक्ष्मीनी होत नाही, ती उलट कडक लक्ष्मी होते. चला असो, चला मिश्किल बोलणं टाळतो. मला असं सांगायचे की परमात्म्याचे कृष्ण अवतार सोडून जे जे काही अवतार झाले त्या अवतारामध्ये परमात्म्याने गायी राखल्या नाहीत, गोपाळांची संगती नाही, गवळणींची चेष्टा मस्करी नाही, दही दुधाची चोरी नाही. मग सांगा बरं, एवढं सगळं केलं ते कोणत्या अवतारात? गायी राखल्या कृष्ण अवतारात, गोपाळांची संगती केली कृष्ण अवतारात, गोपाळांचं उष्टमाष्ट खाल्लं कृष्ण अवतारात, अर्जुनासारख्यांना अनेकांना उपदेश केला तो कृष्णच अवतारात ना. मग कृष्ण अवतार परिपूर्णतम आहे. याचं कारण अजून एक त्रैरसिक सांगतो. भगवान परमात्म्याने जे जे काही विश्वरूप दर्शन दाखवलं ते कोणाला दाखवलं सांगा? कोणाला कोणाला दाखवलं? मनु इक्ष्वाकूंना तत्वज्ञानाचा मनु इक्ष्वाकांना जो बोध केला तोच बोध अर्जुनाला कोणत्या अवतारात केला? कृष्ण अवतारात. म्हणजे कृष्ण अवतार हा परिपूर्णतम आहे. कारण या कृष्ण अवतारामध्ये सगळी रूपं सामावलेली आहेत. जरा विश्वरूप दर्शन योग नाम 11वा अध्याय काढून पहा. भगवान परमात्म्याने अर्जुनाला आणि त्याच्या प्रेमास्तव त्याच्या प्रेमाच्या अतिशयाने आपल्या सखा मित्र असलेल्या त्याच्या अतिशयामुळे, भक्ती अतिशयामुळे आणि अर्जुनाला दिव्यदृष्टी न दाखवताच न देताच विश्वरूप प्रगट केलं. आणि अर्जुनाने डोळे झाकून घातले. कृष्णा, अरे अरे देवा, हे यादवा, हे कृष्णा, हे सखेती मत्वा प्रसर्वम यदुक्तम, हे कृष्णा, मला हे तुझं रूप पाहत नाही. आपला तू माझ्या रथावरचा सारथ्य पण करणारा तो माझा सखा, असंच रूप मला दाखव. अरे 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 अर्जुना, थांब 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 थांब. प्रेमभावे बोलत बोलत धसाळ गेलो. थांब थांब थांब. अरे मला तुला दिव्यदृष्टी द्यायची होती, ती राहून गेली. आता पुन्हा दिव्यदृष्टी देतो. परमात्म्याने पुन्हा रूप आकळविलं आणि अर्जुनाला सनात केलं. कृपाहस्त ठेवून सनात केलं, त्याला दिव्यदृष्टी दिली. दिव्य ददामि ते चक्षु पश्चिमय योगेश्वरम, असं गीताकार वर्णन करता येत की नाही? मग दिव्यदृष्टी दिली आणि मग परमात्म्याला आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं. अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोमनंत रूपम नांतम न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. गीताकार सांगतायत परमात्म्याने अनेक बाहू, अनेक उदर, अनेक हात, अनेक शस्त्रास्त्र, अनेक शिर असणारं असं जे विविध स्वरूपाचं जे स्वरूप दाखवलं
त्या स्वरूप म्हणजे विश्वरूप दर्शन हे अर्जुनाला दाखवलं. मग तो अवतार कोणता होता सांगा? विश्वरूप दर्शन दाखवणारा अवतार कोणता? अर्थातच श्रीकृष्ण अन्य एव हिन एक कार्यार्थम. परमात्म्याने धर्मरक्षण असलं, भक्तांचं संगोपन असलं किंवा अधर्माचं पारिपत्य जरी मुख्य कर्म असलं तरी भक्तांना भक्तिप्रेमाने आपल्या सर्व आणि श्रुतीशास्त्रांना सुद्धा आपल्या जो भक्तिप्रेम आहे, आपलं जे अचिंत्य सुख आहे ते देण्यासाठीच परमात्म्याने अवतार घेतला, तो कृष्ण अवतार. आणि या कृष्ण अवताराने खरं तर काल्याचीच पूर्णता नव्हे, म्हणजे आपल्या सप्ताहाचीच पूर्णता नव्हे तर आपल्या जीवनाचीही परिपूर्णता होते. म्हणून कृष्ण कथा करणं आणि कृष्ण कथेमध्ये अगदी मन बुद्धी चित्तापासून डुंबत राहणं, त्या भक्तीचं रसस्वादन घेणं हे प्रत्येक मनुष्याचं काम आहे. एकनाथ महाराज सांगतात, कृष्ण कथा गंगा, कृष्ण कथा गंगा सावळे उदक, कृष्ण कथा गंगा सावळे उदक, कृष्ण कथा गंगा, कृष्ण कथा गंगा, कृष्ण कथा गंगा सावळे उदक, कृष्ण कथा गंगा सावळे कृष्ण कथा गंगा. मना बुडी दे का बोलावती, मना बुडी गे मना बुडी दे का कथा गंगा, कृष्ण कथा गंगा सावळे उदक, कृष्ण कथा गंगा सावळे उदक, कृष्ण कथा गंगा, कृष्ण कथा गंगा, कृष्ण कथा गंगा सावळे कृष्ण कथा गंगा सावळे उदक, कृष्ण कथा गंगा. असं कृष्ण कथा गंगा सावळे उदक, मना बुडी जे का ओल्हावती. जो या कृष्ण कथेमध्ये न्हावून निघाला ना, त्याचं जन्ममरण वेरधार, जन्ममरण येरधार संपते बाबा. त्याला पूर्णत्व प्राप्त होतं, त्याच्या भक्तीला उच्चतम असं स्थान प्राप्त होतं. आणि असा जो संबंध आहे तो गोकुळातल्या गवळणींची आहे. कृष्णाची कथा गोकुळातल्या गवळणी, गोपाळ, गाई यांच्या वाचून पूर्ण नाही. एकट्या कृष्णाचं चरित्र नुसतं सांगायचं म्हटलं आणि गाई गोपाळ वजा केले तर जमणार आहे का? नाही. रामायणातले भगवान प्रभू रामचंद्राचे सेवक हनुमंतराया जर बाजूला केले रामायण सांगितलं तर पूर्णत्व का? नाही. भगवान परमात्मा श्रीकृष्णाच्या चरित्राबरोबर गवळणी, गोपाळ आणि गाई यांचा संबंध दृढ आहेच. त्याच्याशिवाय परमात्म्यालाही परिपूर्णता नाही. कारण परमात्मा परिपूर्णतमत कधी होईल? ज्या वेळेला भक्तांनी त्याला पूर्णत्व द्यावेळेला होईल. परमात्म्याला वस्तुतः स्वातंत्र्य नाही. परमात्मा स्वतंत्र नाही. कारण परमात्म्याचं स्वरूप बघू गेलो तर परमात्मा अचिंत्य आहे, परमात्मा अगोचर आहे, परमात्मा अज आहे, परमात्मा अव्यय आहे, परमात्मा नित्य निरंतर आहे, परमात्मा सच्चिदानंद तत्व आहे, परमात्मा निगोट ब्रह्म आहे. मग सांगा, निगोट ब्रह्माला स्वातंत्र्य आहे का? नाही. नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावका, किंवा समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रेहा, किंवा रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया,
रंगरूप नाम नाही ज्या रेखा तुकोबाराय सांगतात. असा रंगरूप नामहीन असणारं परब्रह्मतत्व या परमतत्वाला परब्रह्म स्वरूपाला एकापेक्षा दुसरं झालं तरच आहे. हे पहा, परमात्म्याकरवी दैवी मायेचा स्वीकार परमात्म्याने केला संकल्पाने आणि त्या संकल्पानुसारच परमात्म्याने मायेचा आधार धरून नाना प्रकारची ही रामकृष्णादी शरीर धारण करून लीला कराव्या लागल्या. वस्तुतः परमात्म्याला रंगरूप नाम नाहीच. पहा हो, हा खुजाना दिकुटा, हा बैठाना उभटा ज्ञानोबराय सांगतायत. हा याला कोणतंच स्वरूप नाही. मग असा निगूढ ब्रह्म असणाऱ्या या निगूढ ब्रह्माला आकाराला आणण्याचं काम भक्त मंडळी वाचून दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून भक्तीच्या अनुषंगानेच भक्त महात्म्याने निर्गुण आकार झाला गुणवंत. परमात्माला जो निर्गुण आहे आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, किंवा रूपा येऊनिया धरी अवतार. पुढं भक्ता अभय कर खळा कष्ट बालक्रीडेत वर्णन आहे. भगवान परमात्म्याला रूपाला यावं लागतं. ते केवळ भक्तांसाठी, आपल्या प्रेमतुल्य असलेल्या भक्तांसाठी आणि जे अचिंत्य मुनी महात्मे आहेत यांच्यासाठी अवताराला यावं लागतं. आणि त्याच अवतारांचं प्रयोजन धर्मरक्षणार्थ, अधर्माचं पारिपत्य, दुष्टांचा संहार इत्यादी कामं करीत असताना भक्तांना भक्ती सुख देणं हेच परमात्म्याच्या अवतारांचं मुख्य प्रयोजन. त्यातील कृष्ण अवतार हा परमप्रयोजनार्थ आहे. म्हणूनच या कृष्ण अवताराशीच ज्यांचा संबंध आहे ते भगवत रती स्वरूप झालेले आहेत. मग सांगा, कृष्ण अवताराचा संबंध कोणाशी आहे? वानराशी. कृष्ण अवताराचा संबंध कोणाशी आहे सांगा? मागच्या अवताराशी नाही. कृष्ण अवताराचा संबंध आहे गाई, गोपाळ आणि गवळणी यांच्याशी. कारण हे सगळे गाई, गोपाळ, गवळणी वगैरे हे असे दुसरे तिसरे कुणी नाहीत, तर हे देवलोकीतले काही आहेत. काही श्रुती स्वरूप गवळणी आहेत, तर काही ऋषी मुनी महात्मे ज्यांनी हजारो अनेक वर्षापर्यंत तपाचरण केलं आणि परमात्म्याचं भक्तिसुख अनुभवण्यासाठी गोकुळात गवळणीच्या स्वरूपाने झाल्या. काही वेदाच्या श्रुती आहेत, वेदाच्या श्रुती त्या गोकुळातल्या गवळणी झालेल्या आहेत. एकनाथ महाराज वर्णन करतायत, गोकुळातल्या गवळणी परमात्म्याचं भक्तिसुख अनुभवावं म्हणून सामान्य नाहीत. एकनाथ महाराज सांगतात, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती नव्हे मत प्राप्ती, त्याही परतल्या नेती माझी सुख संगती न पेवेची. भगवान परमात्म्याचं अचिंत्य असं भक्तिसुख अनुभवायला मिळावं, त्याच्या स्वरूपाशी तदाकार होण्यासाठी म्हणून श्रुती ज्या आहेत त्याच गोकुळातल्या गवळणी झाल्या. श्रुती म्हणजे काय हो? वेदाच्या असणाऱ्या श्रुती, वेदाच्या पासून निघालेला जो भाग तो श्रुती आहे. श्रुती म्हणजे काही कर्मपर श्रुती आहेत, 88,000 कर्मपर श्रुती आहेत. काही उपासनापर श्रुती 11,000 आणि कर्मपर आपलं उपासनापर श्रुती आहेत. आणि ज्ञानपर श्रुती 4 लक्ष सांगितलेल्या आहेत. अशा या श्रुती आहेत. या श्रुतींनी गवळणी परमात्म्याचं स्वरूप, वस्तुतः परमात्म्याचं स्वरूप मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अजो नित्य शाश्वतो यम पुराणो असा आहे. या स्वरूपाचं वर्णन करता येत नाही. म्हणून वेदाधिकांना ज्याचा चाळा लागलेला आहे, वेद जाणू गेला पुढे मौनावला, असं जे परमतत्व आहे, किंवा वेदाला सुद्धा परमात्म्याच्या स्वरूपाचं आकळ करता आला नाही. काय पुसू नका बाई, वेदाशी काही कळलेची नाही. वेदाला सुद्धा अगम्य असणारं परमतत्व तेच गोकुळात गवळणीच्या रूपाने श्रुतीशास्त्राने वर्णन केले. आपलं श्रुतीशास्त्राने त्याचा आणि अनुवाद केलेला आहे. श्रुतीशास्त्र हे श्रुती म्हणजे सामान्य नाहीत, श्रुती म्हणजे गोकुळातल्या गवळणीच आहेत. या गवळणी सामान्य नाहीत. मग कोणकोणत्या आहेत? कर्मपर श्रुती या सुना झाल्या, उपासनापर श्रुती लेकी झाल्या, आणि ज्ञानपर श्रुती या सासवा झाल्या. अशा या गवळणी, या 3 प्रकारच्या गवळणी गोकुळात नांदतात.
कोणी सुना कोणी लेकी कोणी एक स्वतंत्र कोणी एक स्वतंत्र कोणी एक स्वतंत्र कोणी सुना कोणी लेकी कोणी एक स्वतंत्र कोणी एक स्वतंत्र कोणी एक स्वतंत्र कोणी सुना कोणी लेकी कोणी एक स्वतंत्र कोणी एक स्वतंत्र कोणी एक स्वतंत्र कोणी सुना कोणी लेकी कोणी एक स्वतंत्र कोणी एक स्वतंत्र कोणी एक स्वतंत्र कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र काही गवळणी सासूच्या रूपाने काही गवळणी लेकीच्या रूपाने काही गवळणी सुनेच्या रूपाने अशा या गवळणी गोकुळात गुण्या गोविंदाने नांदतात धन्य बाया ऐशा नारी लाग घरीदारी नांदती घरीदारी नांदती 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 ओ धन्य बायाच्या नारी घरदारी नांदती घरदारी नांदती चाल लांबवायचीच नाही दुसऱ्याच आवर्तनात तोडायची ही एक खूबी आहे वारकऱ्यांची आता नशीब आमचं आम्हाला वारकऱ्यांची चांगली संगती लाभली म्हणून हे जमायला लागलं नाहीतर आम्ही सुद्धा आई माझी असंच म्हणत. आणि काय, आई माझी, तू म्हणतो काय बोलली ना, बाबा. आमच्यासारख्याला शोभत नाही हे म्हणा वारकरीतले भजन चांगलं आहे रात्री महाराजांनी अतिशय उत्तम गोड कीर्तन केलं अमृतापेक्षा सुद्धा गोड ही अशी साधक माणसं केवढी मोठी महान उच्च पदवीला पोचलेली पण निरंतर साधकातच राहतात चांगला आहे असो धन्य बाया ऐशा नारी घरी दारी नांदती गोकुळातल्या त्या सगळ्या गवळणी श्रुतीपर आहेत काही ऋषी स्वरूप गवळणी आहेत ऋषी स्वरूप गवळणी आहेत कसं काय पूर्वी म्हणजे कृष्ण अवताराच्या अगोदर राम अवतारामध्ये असताना भगवान परमात्म्याचं ते लाघवी स्वरूप पाहिलं प्रभू रामचंद्राचं त्या सगळ्या ऋषी मंडळींनी कधी पाहिलं ज्या वेळेला जनकपुरीला जात असताना आणि सीतामातेचं पाणीग्रहणाची विधी करण्यासाठी निघालेले असताना विश्वामित्रांसोबत आणि हे दोघंजण बंधू राम आणि लक्ष्मण दोघंजण दंडकारण्यातून जातात एक ओसाड असलेला ऋषीमुनींनी त्यागलेला असा जो आश्रम त्या आश्रमाच्या परिसरातून जात असताना आणि प्रभू रामचंद्रांना काही वलय जाणवली काही वलय हे पहा काय ज्ञानोबारांच्या मताप्रमाणे का भूमीचे मार्दव सांगे कोमाची लवलव भूमीचं मार्दव कोंबापासून सांगताय शेतीचा पोत जमिनीचा पोत त्याची कोंबातली तेजपुंजता ओळख करून देते तसं प्रत्येक ठिकाणच्या भूमीचं मार्दव राहतं त्या भूमीला चांगल्या सुजन माणसाचा स्पर्श झाल्यानंतर कळतं की या भूमीत काय आहे या भूमीत काय लपलेलं आहे हे सगळीकडे कळतं पण प्रत्येक तशी भूमी असावी लागते चला मुद्दा सांगायचा असा आणि त्या आश्रमाच्या परिसरातून जात असताना चैतन्य असं वाटू लागलं प्रभू रामचंद्र गुरुजींना विचारतात गुरुजी इथं मला आनंदाचं असे आनंद भरून आल्यासारखं वाटतंय इथं नेमका हा परिसर कोणता आहे तेवढं सांगता का विश्वामित्रांनी सांगितलं इथं हा
गौतम मुनींचा आणि पतिव्रता अहिल्या मातेचा असणारा हा परिसर आहे. या परिसरामध्ये अनेक ऋषीमंडळी राहत होते. मग आता नाहीत, कारण ऋषीमंडळीपैकी काय ते गौतम ऋषी यांनी आपल्या अहिल्याचा त्याग केला आणि इथून दूर निघून गेले. कारण जे काही घडलेली मागची हकीकत ती सगळी प्रभू रामचंद्राला कथन केली. भावार्थ रामायणामध्ये आणि तुळशी रामायणामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये आणि सांगत असताना इथं गौतम ऋषी काय ते अहिल्या माता वगैरे इथं राहत होते असं सांगितल्यानंतर कुठं अहिल्या माता काय करत होत्या काय नाही सगळं कथानक सगळा मागचा इतिहास सांगितला. आणि मग अहिल्या मातेचा उद्धार गौतम ऋषींनी दिलेल्या शापानुसार आणि होणारच होता. उशाप म्हणून होता तो. प्रभू रामचंद्र जे करुणानिदान आहेत, कोदंडपाणी स्वरूप आहेत, यांच्या पायाच्या धुळीचे कण तुझ्या शिळेवर उडतील आणि तिथं तुझा उद्धार होईल असं गौतम ऋषींनी सांगितल्या नियमानुसार प्रभू रामचंद्राच्या पायाचे धुळीचे कण वाऱ्याने उडाले आणि त्या शिळेवर जाऊन पडले. आणि त्या शिळेतून एक स्त्री प्रगट झाली. तिचं नाव अहिल्या. अहिल्या प्रगट झाल्यानंतर आणि गौतम ऋषींनी सांगितलं हीच ती अहिल्या आहे. सगळ्या दंडकारण्यात सगळीकडे सर्व दूर आणि ही वार्ता पसरली की प्रभू रामचंद्राच्या धुळीच्या कणाने पायाच्या धुळीच्या कणाने आणि दगडाची स्त्री झाली. आणि ही गोष्ट कर्णोपकर्णी गौतम ऋषींनाही कळाली. गौतम ऋषी लगोलगच आले आणि भगवान प्रभू रामचंद्र म्हणतायत ऋषीवर्य आपण आपल्या आणि स्त्रीचा पतिव्रता म्हणून स्वीकार करावा. त्यावेळेला गौतम ऋषी म्हणतायत ही मी असतानाही आणि इंद्राशी रथ झाली म्हणून मी याचा स्वीकार करणार नाही. मीच याला शापही दिला होता, मीच उशाप दिलेला आहे भगवान प्रभू रामा, पण मी माझ्या नियमापासून अटळ आहे. मी याचा स्वीकार करणार नाही. प्रभू रामचंद्र म्हणतायत तुम्ही नका हिचा स्वीकार करू, पण मी या अहिल्या मातेला जगतातली या विश्वातली चंद्रसूर्य असे नव्हेपर्यंत जिच्या सत्तेमुळं जिच्या पातिव्रत्य तेजामुळं चंद्रसूर्य तेजमान राहतील असे पहिल्या क्रमांकाची पतिव्रता हा मान मी तिला देतो. म्हणून पतिव्रतेतली पहिली पतिव्रता कोण आहे? अहिल्या, सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. पतिव्रता स्त्रीने या 5 स्त्रियांची नावं आवर्जून गावीत, आपण सुद्धा गावीत, कारण आपल्या ठिकाणची पापादिकांचा नाश होतोच आहे ना. म्हणून पतिव्रतेमध्ये पहिली असणारी अहिल्या आणि या अहिल्याचा उद्धार दगडाची स्त्री झाली, शिळेची स्त्री झाली. ही सगळी दंडकारण्यामध्ये बातमी पसरली. मग जिथं जिथं ऋषी मंडळी राहत होते वेगवेगळ्या ठिकाणी तिथं त्या ऋषी मंडळींनी ठरवलं अरे आपण किती दिवस ब्रह्मचारी राहायचं, आपल्याला साधना करावी लागते. साधनेनंतर साधना केल्यानंतर भूकही लागते. साधनेसाठी थोडं सोडं नाही, साधनेसाठी किती कष्ट आहेत. ध्यानयोग साधण्यासाठी आणि वज्रासन घालावं लागतं. ते वज्रासन नेहटी वज्रासन असावं, त्याच्या खाली धूत वस्त्राची घडी वगैरे असावी आणि त्या मृगजीनावर धूत वस्त्राची घडी त्यावर ध्यान लावून बसावं. 1 टाच गुदस्थानाला, 1 टाच जननेंद्रिय आणि गुदस्थान याच्यामध्ये 4 बोटाची शिवण, त्या शिवणीला टाचा दाबून बसायचं. आणि बसल्यानंतर मग प्राणवाहक वायू जो आहे तो प्राणवाहक वायू चयापचयद्वारा श्वासाद्वारा आपण घ्यायचा. 21,600 वेळेला तो जप होतो. त्याचा ध्वनी सोहम अशा स्वरूपाचा होतो. आणि तो सोहम ध्वनी इतका जपायचा की त्याचा उलट झाला पाहिजे. अजपा जपणे उलट. सोहमचा अहम 6 होतो, तो हम 6 असा ध्वनी झाला असता मग आपल्या चक्र जी आहेत 6 चक्र, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, अनाहत चक्र, मनोपूर चक्र, विशुद्ध चक्र आणि इकडचं आज्ञा चक्र, 6 चक्राचं भेदन करीत चालणारी सुषुम्ना नाडी मेरुदंड पर्वताशी जिनं मुख ठेवलेलं आहे ती कुंडलिनी शक्ती जागृत होते. इडा नाडीतून हृदयाकाशातून ती पुन्हा पिंगला नाडीत प्रवास करते आणि पिंगला नाडीतून साधकाचे हाडं मांस सगळं ओरबाडून खाते. नुसतं वरती
कातड्याचा कोंडा राहतो आणि त्या साधकाला समाधी अवस्था प्राप्त व्हायच्या अगोदर ती कुंडलिनी शक्ती पुन्हा उलटी फिरते आणि सुषुम्नेच्या द्वारातून ती इथं ब्रह्मद्वाराशी प्रवास करीत 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 शिवाशी ब्रह्मद्वारात शिवाशी ऐक्य पावते. मग बुरकुटी स्थानामध्ये एक ज्योत पेटते. ती ज्योत म्हणजे आपल्यातलं असणारं ब्रह्म. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक बिड्यावरून एक ज्योत पेटते. ती ज्योत म्हणजे ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. तेच आपलं आत्मचैतन्य, तेच परमतत्व आहे आणि त्याच स्वरूपाचे आपण तू आहेत. म्हणून अहम ब्रह्मास्मी हा बोध असला तरी त्या अहम ब्रह्मास्मीमध्ये सर्वम खल्विदम ब्रह्म अशी स्थिती मानण्याकरता ध्यानयोग असावा आणि त्या ध्यानात निर्विकल्प समाधी प्राप्त होते. मग साधकाला इथं जे भुरकुटी स्थानात असणारे चंद्रामृताचे तळे 17वी जीवनकाळा पडजीब आहे, त्यातून एक एक थेंब, तो एक थेंब जीवनभर पडला असता त्या साधकाला भूक लागत नाही, तृषा लागत नाही, तहान लागत नाही, काहीही लागत नाही. तो सतत नित्यानंदामध्ये निमग्न असतो. त्याचं चालणं जरी झालं तरी परमतत्वाचं, त्याचं बोलणं जरी झालं तरी वेदश्रुतीचं, त्याचं पाहणं जरी झालं तरी अमृतदृष्टीचं. ज्याच्याकडं पाहिल तिकडं आनंदाचे आवारू मांडू जगा अशी स्थिती त्याला प्राप्त होते. पण हे एवढं ध्यानाने प्राप्त होतं आणि ते ध्यान केल्यानंतर परमस्वरूपाला पोचला. पुन्हा देहावर येण्याचं माहिती पाहिजे, कारण देह त्याच्या क्रिया बंद पडू देत नाही. देह हे अपंचीकृत पंचमहाभूतांचं कार्य असल्यामुळं देहाच्या ठिकाणी पुन्हा स्थितीला यावं लागतं. मग या देहाला आल्याशिवाय, पुन्हा या देहाची भाव जागृत असल्याशिवाय मुख्य कर्म घडतील का? कर्म घडतील का? नाही घडणार. मग देहाला यायला पाहिजे. मग त्यावेळेला देहाला आल्यानंतर पुन्हा या भुकेचा तहानेचा अडसर या शरीराला लागतो. तेव्हा एवढा ध्यानयोग प्राप्त केल्यानंतर आणि पुन्हा देहावस्था प्राप्त झाल्यानंतर मग आपल्याला भूक लागते. आपण काय काय खावं ऋषीमंडळी विचार करतात. काय काय खावं, काय काय खावं म्हणजे आपलं म्हणजे केळी, फळं, मुळं. कधी कधी अन्न शिजवतो आपण, कच्चं राहतं, मग आपल्याला विनाकारणच त्रास होतो. साधनेला त्रास होण्यापेक्षा साधना परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला पक्वान्नाचं ज्ञान नाही, स्वयंपाकाचं ज्ञान नाही. ऋषीमंडळीने ठरवलं, आता 50-50 वर्षाचं आयुष्य झालं, आतापर्यंत ब्रह्मचर्य कडकडीत पाळलं, बा झालं. मग आता इथं आपल्याला कुणाला दुसरीकडे दुसऱ्या पाहुण्या रावळ्यांच्याकडे बायोडाटा पाठवण्याची गरज नाही, कारण स्थळ आपल्याला सहज मिळणार आहे. म्हणजे असं कसं, असं कसं म्हणजे हो आपल्याला पत्नी पाहिजे का नको? आपण साधना करू आणि आपल्या बायका आपल्यासाठी लंगोटी धुणं, छाटी धुणं, जे काही पूजे द्रव्याचं आहे ते सगळं आणून देणं आपल्या बायका करतील. आपण बायका आणायच्या कुठून? अहो म्हणले तुम्ही ऐकलं नाही का? म्हणले काय? प्रभू रामचंद्राच्या पायाने दगडाची स्त्री होते. मग थांबा थांबा थांबा, हाच प्रस्ताव संध्याकाळच्या मीटिंगमध्ये मांडा. कोणत्या महाराजाला तारीख द्यायची? आपलं संध्याकाळी मीटिंग. मग संध्याकाळच्या वेळेला सगळ्या ऋषी मंडळींनी एकत्रित आले आणि सगळ्यांनी ठरवलं प्रभू रामचंद्राकडून आपण आपल्या सर्वांकरता दगडाच्या बायका करून घ्यायच्या. आता हे म्हणजे इथं आमचे गुरुनाम गुरुवर्य वैद्यबाबा फार मजेनं विनोदानं सांगायचे. वैद्यबाबा म्हणायचे सगळ्या ऋषी मंडळींनी मग दगडावर नम्र टाकून ठेवले. दगडावर हो ज्यांना ज्यांना जसं जसं पाहिजे होतं तसे तसे दगड निवडले. जे कोणी बुट्टे ऋषी होते आपल्याच उंचीची असावी म्हणून बारीकसा दगड, जे जे कोणी बुट्टे होते पण आपल्याला उंच असावी म्हणून आपल्यापेक्षा उंचीचा दगड, जे जे कोणी असे चांगले दणदणीत होते तशीही आपल्यासारखी असावी दणदणीत म्हणून आणि चांगले दगड, ज्यांना कोणाला एकानं भागत नाही म्हणून 2-2 दगड. म्हणजे सगळ्यांनी ठरवलं या दगडाच्या स्त्रिया करून मागायच्या, प्रभू रामचंद्राकडे दगडाच्या स्त्रिया करून मागायच्या हे ठरलं.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण उठले. खांद्यावर दगडी कुणाकुणाला किती पाहिजे होती तेवढ्या, म्हणजे मग ज्यांनी दगडं घेतली आणि प्रभू रामचंद्राच्या त्या आणि तिथं गौतम ऋषींच्या आश्रमासमोर आले. गुरुजींचं विश्वामित्रांचं ते अन्निक वगैरे उरकलेलं सगळे ऋषी मंडळी सकाळीच आले. लक्ष्मणजी म्हणतात, दादा हे जर ऋषी मंडळी म्हणजे ऋषी दिसतायत खरे, पण कदाचित हे राक्षस असतील. या ऋषींचा आश्रम विध्वंस करण्यासाठी आलेले. मी यांना आणि बाणाने प्रत्यंच्या ओढून बाण लावून यांना मारून टाकतो. प्रभू रामचंद्र म्हणाले, तसे कोणी काही हे मायावी वगैरे नाही आहेत, हे सगळे खरोखरचे ऋषी आहेत. आपल्यासाठी दर्शनाला आलेत, तेव्हा आपण त्यांचं आणखी योग्य प्रकारे आतिथ्य करणं हे आपलं काम आहे. बोला ऋषीवर्य, काय काम आहे? भगवान प्रभू रामचंद्राची ती मधुर वाणी ऐकली आणि ऋषी मंडळींना म्हणायचं होतं. अगोदर आदल्या रात्री मुद्दा म्हणजे प्रस्ताव ठरला होता की कुणी कुठल्या आमदार आपलं म्हणजे आपलं काय ते कुणी काय करायचं सांगायचं असं म्हणायचं होतं. ते गेलं तिकडं. आणि मग ठरलं एकजुटीनं सगळ्यांनी दगडाच्या बायका करून द्या असं म्हणायचं होतं. पण प्रभू रामचंद्राची ती मधुर वाणी ऐकली आणि जे बोलायचं होतं ते विसरले आणि दुसरंच बोलून बसले. यांनी सांगितलं, प्रभू रामा, परमात्म्याचं स्वरूप पाहिलं आणि सगळ्यांना भूल पडली. हो, रामाच्या स्वरूपाने सगळ्यांना भूल पडली. ऋषींना जे म्हणायचं होतं ते राहून गेलं. म्हणले दुसरंच, प्रभू रामा, आम्हाला बायका करून घ्या. दगड खांद्यावर तसेच दगडाच्या बायका मागायच्या होत्या, पण हे म्हणले आम्हाला बायका करून घ्या. प्रभू रामचंद्र म्हणाले, जरा मोठ्यानं बोला. काय? आम्हाला बायका करून घ्या. प्रभू रामचंद्र म्हणाले, हे पहा, ही योजना या पंचवार्षिकमध्ये राबवली जाणार नाही. पुढच्या पंचवार्षिकला मला तुम्ही निवडून द्या, मग मी तुमच्या सगळ्या योजना खातो. योजना मी तुमचे आणखीन स्वीकार करतो. म्हणून द्वापार युगातल्या कृष्ण अवतारातल्या ज्या गवळणी आहेत त्या ऋषी स्वरूप गवळणी आहेत. उदाहरणादाखल म्हणून एका ऋषींचं नाव सांगतो. जाबाली ऋषी, हरिधामा ऋषी अशी काही मंडळी होऊन गेले. ते जाबाली ऋषी तर वाळलेली झाडाची पानं खायचे. मला वाटतं मी हा विषय इथंच कुठंतरी सांगितला होता. दहिसरला मला वाटतं बोललो होतं, हे काहीतरी आठवतंय मला. हे वाळलेली झाडाची पानं आणि एक चंचूभर पाणी प्यायचं आणि त्याच्यावर एका पायावर उभं राहून हजारो वर्ष तपसाधना केली आणि रंगवेणी नामक गवळणीच्या रूपाने गोकुळात अवतीर्ण झाल्या. अशा या ऋषी स्वरूप गवळणी, श्रुती स्वरूप गवळणी परमतत्वाशी एकरूप आहेत. त्यातल्या कोणत्या? एक कर्मपर श्रुती आहे. या कर्मानेही परमात्म्याला प्राप्त करता येतं, पण कर्म हे निष्काम अवस्थेवर असावं, निष्कामारूढ असावं. निष्काम होत नाही तोपर्यंत परमात्मा त्या कर्माचा, केलेल्या कर्माचा स्वीकार करीत नाही. आपण केलेल्या कर्माचा अभिनिवेश आपल्याकडे घेतो, म्हणून परमात्मा आपले भोग संपवत नाही. पर केलेल्या कर्माबद्दलचा अभिनिवेश आणि कर्मफलाबद्दल असणारा आस्वाद, त्या फलाची इच्छा आपण करतो. कर्तृत्वाचा मत, कर्मफलाचा आस्वाद या नावे दोही बंद. कर्माचा की ज्ञानोबा सांगतात, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्मा संगोस्त्व कर्मणी. कर्माच्या अनुषंगानेच प्रत्येकाला मनुष्य प्रत्येकाला देह धरावा लागतो, पण निष्काम कर्मतत्व जर आचरण केलं तरच परमात्म्याची प्राप्ती होते. कर्मे ईशू भजावा. कर्म हे परतंत्र आहे. तसं गोकुळातली कर्मपर श्रुती म्हणजे गवळणी, ती कोण आहे? सून. सुनेला काय स्वातंत्र्य आहे सांगा? सुना नाही. अरे सुनेला स्वातंत्र्य? आताच्या काळात म्हणा सुनेला सगळं स्वातंत्र्य आहे. खरं तर सासूरवासच नाहीच राहिला आता म्हणा. पूर्वीच्या काळचा सासूरवास राहिलाच नाही. आता जिकडं तिकडं सुनवासच आहे. सुनवास किती वास येतो त्याचा मापच नाही. सुनवास असो. सुनेला पारतंत्र्य आहे. उदाहरणार्थ सुनेला किती पारतंत्र्य आहे? आपण काही कर्म करू, त्या कर्माचा भोग संचित प्रारब्ध क्रियमानानुसार आपल्याला प्राप्त होतो. सांगा बरं, या भोगात बदल करणं आपल्या हातचं आहे का? मलाही वाटत होतं, मलाही असं वाटत होतं
मलाही असं वाटत होतं. ज्या वेळेला सुरुवातीला पांढरी कपडे घातली त्यावेळेला मलाही असं वाटत होतं आमदार झाल्यासारखं वाटतं. हो हो हो. पण आमदार झालो नाही, मी कीर्तनकार झालो. हे काय माझं मला बदलता आलं का? नाही. याचं कारण आपण कर्मपरवशतेत असल्यामुळं आणि कर्माच्या अनुषंगाने प्रकृती दोष असल्यामुळं आपल्याला कर्म स्वातंत्र्य नाही. कर्माच्या अधीन राहूनच आपल्याला जीवन जगावं लागतं. मग असं होत असताना आम्ही काय करावं? उत्तम प्रकारची कर्म करावीत. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य घातली या भय नरक जाणे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य घातली या भय नरक जाणे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य घातली या भय नरक जाणे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य घातली या भय नरक जाणे. घातली या घातलिया भय नरक जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. घातलिया भय नरक जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण माता पिता. विषय तो झाला नारायण नावडे जनधन माता पिता. चाल आली सगळं बरोबर, फक्त कालात आली. सांगू का? सांगू सांगू तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातली या भय नरक जाणे. घातली या भय घातली या भय नरक जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता. हा ना हो असं हो असं म्हणजे कालात थोडंसं का आता तुम्ही वारकरी आहात त्यामुळं तुम्हाला हे सांगून दिलं. असो आपण निर्हेतुकी बुद्धीने सत्यकर्मामध्ये प्रवृत्त व्हावं. सत्यकर्म आचर रे बापा सत्यकर्म आचर रे. एक ना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सत्कर्मामध्ये प्रवृत्ती व्हावी जेणेकरून कर्माच्या अनुषंगाने परमात्म्याची प्राप्ती होती. मग कर्मपर असणारी जी गोकुळातली सून आहे या सुनेच्या कानावर परमात्म्याची मधुर मुरली कानावर पडली. काय झालं? आश्विन शुद्ध पौर्णिमेच्या कालामध्ये आणि परमात्म्याने मधुर असं गाई राखता राखता मुरली वेणू वादन केलं आणि त्या मुरलीचा नाद सर्वत्र असं म्हणतात दरवळला. मुरलीचा नाद न समाये त्रिभुवनी किती एक नादले नादे लुब्धल्या गवळणी. अशी ती कर्मपर म्हणजे सून स्वरूपाची असणारी गवळणी घरी काही कामधंदा करते आणि त्यावेळेला कामधंदा करीत असताना परमात्म्याच्या मुरलीचा नाद कानावर पडला आणि सगळं कामधंदा विसरली. जे काम करायचं होतं ते राहून गेलं आणि त्या मुरलीच्या नादामध्ये तल्लीन झालेली ती गवळणी परमात्म्याकडे सूक्ष्म शरीरापासून निघाली. प्रत्येकाला 3 शरीर आहेत. तुम्हाला मला सर्वांना 3 शरीर आहेत. एक हाडामासाचं शरीर याला स्थूल शरीर म्हणतात. मन बुद्धी चित्ताचं जे शरीर याला सूक्ष्म शरीर म्हणतात. आणि या सूक्ष्म शरीराला चालना देणारं जे आत्मस्वरूपाचं आहे त्याला कारण शरीर म्हणतात. आणि या कारण शरीराचा आत्मचैतन्याचा प्रभाव किंवा आत्मचैतन्याचा भाव जो परमतत्वात परब्रह्मात विलीन होतो त्याला महाकारण तत्व असं म्हणतात. म्हणजे या असं हे
अशा 3 स्वरूपाचं हे शरीर. मग मात्र स्थूल शरीर होतं, ते स्थूल शरीर तिथंच सोडलं आणि सूक्ष्म शरीराने परमात्म्याशी एकरूप झाली. परमात्म्याच्या जवळ आली आणि कृष्णाला म्हणते, वाह कृष्णा, काय रे तुझी मुरली, तुझ्या मुरलीच्या ध्वनीत अकल्पित पडना कानी विवळ झाले अंतकरणी. थोडासा विको कमी ठेवा, विवळ झाले अंतकरणी. मी घरधंदा विसरले 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 विसरले. अरे सावळिया कशी वाजवली मुरली. अरे सावळिया कशी वाजवली मुरली. अरे सावळिया वाजवली मुरली. अरे सावळिया कशी वाजवली मुरली. ती परमात्म्याशी मुरलीचा नाद श्रवण करता करता ती करी श्रवण व श्रीकृष्ण वेणू गीत. आजूबाजूचा गोंगाट तिला ऐकू येत नाही. ती परमात्म्याशी एकरूप झाली आणि परमात्म्याची टक लावून म्हणते, कृष्णा काय रे तुझी मुरली. या तुझ्या मुरलीने माझं सगळं अंतःकरण वृत्ती तुझ्याजवळ खेचून आणली. तुझ्या मुरलीचा सूरतान, तुझ्या मुरलीचा सूर, तुझ्या मुरलीचा सूरतान मी विसरले. जरा नाजूक वाजवा, जरा नाजूक वाजवा. नाजूक वाजवा. नाजूक. हो हो हो. अरे थांबा थांबा, एवढ्या मोठ्यानं देहभान विसरतात का. देहभान म्हणजे ढोल बडवल्याचं. अरे देहभान कसं नाजूक विसरायचं तुझ्या मुरलीचा सूरतान, असं तुझ्या मुरलीचा सूरतान मी विसरले देहभान. घर सोडून धरले रान मी वृंदावना गेले, वृंदावना गेले, वृंदावना गेले. हो हो हो. ती परमात्म्याशी एकरूप झाली. कृष्णाचा वेणुनाद ऐकते. कर्मपर श्रुती. दुसरी आहे उपासनापर. उपासनेचं काही बाबतीत स्वातंत्र्य आहे, काही बाबतीत परतंत्र्य आहे. उपासना करणारे तुम्ही आम्ही सुद्धा आहेत. उपासना म्हणजे परमात्म्याला जवळ साधण्यासाठी जे जे पर्याय केले जातात भक्तीच्या अनुषंगाने त्याला उपासना म्हणतात. उपासना म्हणजे स्वाध्यायो देवतार्चनम वैश्वदेव अतिथेयमच्या शतकर्मानी दिने दिने. रोजच्या रोज कर्म ही केली जातात. किंवा परमात्म्याच्या प्राप्ती व्हावी, त्याचा कृपाप्रसाद मिळावा म्हणून उपवास व्रत वैकल्य केले जातात. आताच आपला तो मागच्या महिन्यात झालेला काय तो लक्ष्मी सोडून आपलं काय विष्णू सोडून केलेला गुरुवार आहे ना, लक्ष्मी व्रत. ते लक्ष्मी व्रत आहे. काही उपवास आहे. एकादशीसारखा व्रत आहे. सोमवार व्रत आहे. महाशिवरात्र व्रत आहे. हे देवाला जवळ आणण्यासाठी हे उपासना आहे. त्या काळात परमात्म्याचं चिंतन अतिशय आवेगाने घडावं म्हणून हे उपवास व्रत वैकल्य करायचे आहेत. उपवासा दिवशी इतर काही खाऊ नये. सोडताना सुद्धा लोकांना काही कळतच नाही. काय करावं, अवघड आहे भाऊ. एकादशीसारखं व्रत, याच्या व्रताचा व्रतबंध आहे. जे पहा, व्रत वैकल्य करण्यामध्ये स्वातंत्र्य असलं तरी विधीच्या नियमाने पारतंत्र्य आहे. विधीच्या नियम स्वातंत्र्य काय, तुम्हाला उपवास करायचे ना, माळ नसू देत, एकादशी करा. पण भूक लागली म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी अन्नग्रहण करणं हे
हे विधीनुसार आहे का? नाही. मग काय? दशमी व्रताचा आरंभ हे संत महात्मे सांगतायत. दशमी दिवशीपासून एकादशी व्रत सुरू होतं. दशमी दिवशी एकदा जेवायचं, संध्याकाळी निराहारी राहायचं. दुसऱ्या दिवशी एकादशी असते, त्यावेळेला अनेक वगैरे उरकून जे जे काही विधी नियम करायचे आणि त्या दिवशी फक्त जल आहारी राहायचं, दुग्ध आहारी राहायचं, फलाहारी राहायचं, खिचडी आहारी राहायचं आणि वेपर्स हारी राहायचं वगैरे जे काय आहे ते योग्य तेच खायचं. हां, फराळाच्या निमित्ताने. म्हणजे एकादशी दिवशी हरिचिंतन घडावं, नामचिंतन घडावं असं काही कुणी करीत नाही. एकादशी असल्यामुळं थोडंसं अन्न कमी गेल्यामुळं कदाचित भोवळ येण्याची दाट शक्यता असते. बायको म्हणते, अहो तुम्हाला जास्त शुगर वाढली की काय, BP लो झाला की काय, तेव्हा आता एकादशी सोडा. मग आता कशी सोडायची? जरा अंगात तकतकी आली पाहिजे. मग थोडंसं माफी, तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे माफी मागतो, श्रोते मंडळींची माफी मागतो. काही माणसं इतकी बावळट आहेत वा, काय सांगावं, अजूनही त्यांना सूत्रशास्त्र कळत नाही. मग आता काय होते, जाऊ दे आता दिवसभर तरी एकादशी धरली ना, मग संध्याकाळी उपास सोडायला आता काय इतकी माणसं. तुम्हीच ऐकलं ना, बस झालं, कोणाला सांगूच नका. इतके विचित्र लोक आहेत बाबा. शास्त्र नियम पाळा ना. एकादशी दिवशी अन्न घेणं, पद्मपुराणकार सांगतायत, अन्न मासानी तिष्ठंती पापानी हरी वासरे. एकादशी दिवशी अन्नाचा आश्रय करून सगळी पापं राहतात आणि एकादशी दिवशी जे कोणी अन्न खातात ते अन्न नसून पापच खातात. म्हणून एकादशी दिवशी अन्न खाऊ नये. मग काय करावं? जलपान करावं, दुग्धपान करावं, फलाहारी राहावं. एकादशीचा जो नक्त उपवास आहे त्या नियमाला अनुसरून फलाहार करावा, असं राहावं. आणि एकादशी दिवशी परमात्म्याचं होता होईल तेवढं चिंतन करावं. कारण एकादशी श्रेष्ठ गाडी. चला, नामस्मरणे नित्य, नामस्मरणे कोटी या गजोडी. पुढं एक एक घडी युगा एवढे सामर्थ्य याचे. एकादशी जर घडली तर इतकं सामर्थ्य आहे. एक घडी युगा एवढे सामर्थ्य. इतकं नामस्मरण, एकदा नामस्मरण केलं तर ते कोटी नामस्मरण केलेल्याच्या योग्यतेचं आहे. म्हणून एकादशी दिवशी भजन कीर्तन करावं, एकादशी दिवशी नामचिंतन करावं, कीर्तनाला जावं. कीर्तन संपल्यानंतर खुशाल तंबाखू चोळावी. काही माणसं, काही लोक, महाराज तुम्ही आता आहेत की नाही मला माहीत नाही, पण काय असे बिलंदर येतं. एका महाराज, क्षमा मागतो मी तुमची सगळ्याची, एका महाराजाला मी कीर्तन संपल्यानंतर तिथंच जाग्यावर तिथं ऑन दी स्पॉटच बसून कीर्तन केलं बिचाऱ्यानं. ते ऑन दी स्पॉटच त्या शिष्याला म्हणला, बटवांती डबी दे रे. आता ह्यांना कशानं हाणायचं, कशानं हाणायचं? हां, काय करायचं सांगा? कसं आपल्यावर संप्रदायाची कृपा होईल सांगा बरं? विठ्ठला 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 विठ्ठला. आणि हे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाने आमच्यासारख्याने हे सांगितलं ना की मग माणसांची लगेच चुळबुळ. हा, असल्या बोलवलाच कुणी? असले कुठे महाराज असतात का? ह्यांना परत आपल्या गावात आपल्या भागात तारीख द्यायची नाही. मग देतो का? काय म्हणावं आता. असो म्हणजे काय सांगत होतो, उपासनेने परमात्म्याची प्राप्ती आहे. पण उपासनेचा विधीही आणि उपासनेचा निषेधही कळावा. आपलं निषेध आणि विधीमुखाने उपवास केला असता, व्रतवैकल्य केले असता परमात्म्याची प्राप्ती होते. मग असं उपवास किंवा उपासना तत्वावर असणारी गोकुळातली कोण गवळणी आहे? ती आहे लेकी. लेकीला काही बाबतीत स्वातंत्र्य आहे आणि काही बाबतीत पारतंत्र्य आहे. मुलगीला स्वातंत्र्य कधी आहे सांगा? आई घरात नसल्यावर. आणि मुलगीला पारतंत्र्य कधी आहे सांगा? तुमच्यात मुलगी नावाचा प्राणी जन्मालाच येत नाही का? अरे तुम्ही सगळे मुलीच आहेत ना, सांगा बरं. मग सांगा बरं, काही अंशी तुम्ही आई वडिलांचं ऐकता की नाही आणि काही अंश ऐकत नाही? कारण मी लाडाची. तुम्हाला गाणं नाही ना आठवलं? नाही तर तुम्ही तिकडं जा. आई वडिलांच्या लाडाची असते कन्या. मुलीला स्वातंत्र्यही आहे आणि पारतंत्र्य सुद्धा आहे. मग अशी गोकुळातली जी लेकी स्वरूप, मुलगी स्वरूप असणारी गवळणी, तिनं आपल्या आईला विचारलं, आई कृष्णाची मधुर मुरली वेणू वाजतो. बाई
सांगू का ग आई, मला त्याची मुरली छान आवडते, सांगू जीवापासून आवडते. मग काय तुझं म्हणणं आहे? काय नाही, मी जाऊ का? तोंड बांधून आपलं मी जाऊ का? काय झालं? चुकलं का काय? नाही, काहीतरी चुकलंय माझं. एवढ्या मोठ्यानं तुम्ही हसू शकत नाही. मी जाऊ का? जाऊ का म्हणेपर्यंत ती आई म्हणते, अगं तुझे बाबा येतील, बाबा तुझ्यावर रागवतील. जातेस खरं, पण वेळेच्या आत लवकर ये बरं का, नाहीतर आम्हाला आणखीन पोलीस स्टेशनला आपलं म्हणजे आम्हाला आणखीन पुन्हा आणि तुझा शोधण्यासाठी त्रास घ्यावा लागेल, लवकर ये. अशी ती गवळणी, लुब्धलेली लेकीरूपी गवळणी कृष्णाकडे जाते आणि कृष्णाचं ते तन्मयतेचं स्वरूप, तन्मय होऊन पाहते. कृष्णा, अरे काय तुझ्या मुरलीचा नाद, या मुरलीच्या नादाने मी माझी सगळी वृत्ती हरपले, सगळ्या काही वृत्ती हरपून ती एकरूप होते. ज्ञानपरसुती आहे, पुढची ज्ञानपरसुती. ज्ञान हे परिपूर्णतम आहे आणि ज्ञान हे परमात्म्याला जवळ आणण्याचं साधन आहे. ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. ज्ञान कधी मिळते? ज्या वेळेला साधकाची कर्मसाम्य दशा संपते, संचित प्रारब्ध क्रियमान या तिन्ही गोष्टीतून उल्लंघन होऊन तो साधक परमात्म्याचं नित्य चिंतन करतो. कधी कधी म्हणाल गीतेतले श्लोक आठवा, मला वाटतं 5व्या अध्यायातले 7वा 8वा श्लोक पहा, किंवा 8वा 9वा असेल. नैव किश्चित करोमि ती युक्तो मन्येत तत्वविद. चला पुढं. नैव किश्चित करोमि ती आपुली आपण करा सोडव. नैव किश्चित करोमि ती युक्तो मन्येत तत्वविद. हां, पश्यत, चुकून द्यायचं नाही. पश्यत, शृण्वन, स्पृशन, जिग्रन, नशनन, गच्छन, स्वपन, श्वसन, प्रलपन, विसृजन, गृह्णन, नुन्मिशन, निमिशन, नपी. तुम्हाला नाही कळालं ना? ही बाकीची म्हणते, काय म्हणला महाराज, जणू कोणाटा फिमिशन पोटी. अरे ते काय पोटी आहे का? अरे त्या साधकाचं ज्ञान अवलोकन कर, ज्ञानाने निर्धूत ज्याचं चित्त झालं आणि परमात्म्याच्या चिंतनात ज्याचे सर्व क्रिया पडल्या, पाहणं परमात्म्यासाठी, ऐकणं परमात्म्यासाठी, स्पर्श करणं परमात्म्यासाठी, देहादिकाच्या सगळ्या क्रिया बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, कधी वाजवायचं पोरानू, बोलावा विठ्ठल, असं बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, जीवे भावे, जीवे भावे. येणे सोशे मन, येणे सोशे मन, झाले हाव भरी, येणे सोशे मन. असं हो 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 झालं होतं. बोलावा विठ्ठल किंवा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. हो हो हो. किंवा कृष्ण ते ध्यानी. पुढं आपल्या बाळकिडीतलं वर्णन. कृष्ण दादा, कृष्ण तया ध्यानी आसनी चिंतनी परमात्मा. तुका म्हणे त्याचे देव भांडवल आणि कधी बोलनावरती. परमात्म्याच्या चिंतना वाचून दुसरं काहीच नाही. दिन रजनी हाची धंदा, गोविंदा दिन रजनी हाची धंदा, गोविंदा पवाडे, गोविंदा पवाडे.
दृष्टीनं समय येता कोण कामास येतो. मी तुमच्या जीवावर पक्ष उभा केला होता, पण तुम्ही मला पक्षाचा आमदार एकट्याला ठरवलं आणि तुम्ही सगळे दुसऱ्या पक्षात गेला. आता माझा अर्थ सगळा जपला. असो दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृतीत परमात्म्याचं चिंतन घडेल याच्यात नवल नाही. आपण ते करतोच आहोत. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता आपलं तेने सदा चित्ता समाधान. अरे याच्यासाठी आहे का जन्म तुझा नरसाळ्या? परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी तो साधक ज्ञानदशेतला आहे, पण त्याची क्रियमान संचित प्रारब्ध या तिन्ही कर्मांची कर्मसाम्य दशा संपावी लागते. आणि हे संपण्यासाठी त्याला काय करावं लागतं? भजनच करावं लागतं. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोडपण जाळावे ते. आणि मग त्या भजनाने सच्छास्त्र श्रवणाने त्याची वृत्ती एकदा ब्रह्माकार बनू लागली की मग श्री गुरु अपैसा भेट देतात. श्री गुरु अपैसा भेट देतात. सांगा ऐशी जे कर्मसाम्य दशा होयते तर विरेशा मग श्री गुरु अपैसा भेटीचे दिगा. मग श्री गुरुनाथ भेटतात आणि मस्तकावर हात ठेवून आपल्याला कृपासनात करतात. कृपा कटाक्षने आलेले आपले पदी बैसविले बाप रखमादेवरी विठ्ठले भक्ता दिले वरदान. आणि मग असा तो ज्ञानी साधक सोहम तत्वाचा बोध घेऊन नित्य निरंकुश अशा परमचैतन्याला मिठी घालतो, गवसणी घालतो. आणि मग चुकावूनी आला सद्वासनेची या चुकावूनी आला पहाडी सद्वासनेची या. सद्वासना त्याच्या अंतःकरणात राहते आणि त्या सद्वासनानेच जिकडं पाहिल तिकडं त्याला जिकडे पाहावे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले अशी स्थिती प्राप्त होते. हा ज्ञानी साधक जिकडं पाहिल तिकडं सर्वत्र आणि आत्मचैतन्याने सर्वत्र परमद्रष्टा परमतत्वाला पोहोचतो. नारद महर्षींचं एक भक्तिसूत्र आहे पहा. यम लब्ध्वा पुमान सिद्धो भवती तृप्तो भवती पुढं अमृतो भवती न किंचित वांछती. हो न द्वेष्टी न रमते न बुधा. शास्त्रकार सांगतायत नारद मुनी म्हणतायत तो कोणत्याच प्रगतीत म्हणजे कोणत्याच आणि विलोभनात अडकतच नाही. कारण परमात्माच हाच एक विषय त्यांचा झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण विषयाचा झाला. आवडीने आवडी इतरी. त्या ज्ञानी भक्ताचं लक्षण असं होतं को तो परमात्माच विषय होऊन बसतो. मग जिकडं पाहिल तिकडं ती गवळणी सांगते कृष्णा अरे नुसती तुझी मुरलीचा नाद मी ऐकला तर एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपिया बरवंडा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाली. ती गवळण सांगते एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा तुझ्या नामाचा मज धंदा वृत्ती तव पदी निवर्तली. शेना महाराज सांगतात विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोणी जावा त्या कोणी नंदा. पुढं वृत्ती वेधली परमानंदा हो नंदा हो नंदा. अशी वृत्ती सहित परमात्म तत्वात विलीन झाली ना ही गवळणी ज्ञानोत्तर भक्ती लक्षणाने. आणि अशा याच गवळणींच्या मध्ये असणाऱ्या असे हे जे गवळणी श्रेष्ठतम आहेत भक्तिपूर्ण लक्षणाने युक्त असलेल्या सात्व अस्मिन परमप्रेम रूप हा ज्यांच्या अंतकरणात परमात्म्याबद्दल सर्वातिशयाने प्रेम भरलेला आहे अशा ज्या प्रेमस्वरूप गवळणी परमात्म्याशी रत झाल्या याचंच वर्णन अभंगाच्या पहिल्याच्या. हरी रता चपळा नारी हरी रता चपळा नारी हरी रता चपळा नारी हरी रता चपळा नारी
वा 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 झालं हे बरं झालं. बरं दादा तुम्ही लय नेटानं चाल म्हटला पण यांनी तुम्हाला निवडूनच द्या दिले. याचं कारण तुम्ही पक्षाचं चिन्ह बदललं का काय? तुम्ही आमच्या पक्षात आल्यामुळं असं झालं. जाऊ द्या मरून द्या त्याच्याशी आपलं काही घेणं नाही. कारण तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला हे कसं काय जमतं? मी छत्रपतीच्या जिल्ह्यातला आहे. तुम्ही टाळ्या वाजवाव्यात म्हणून नाही म्हणालो. असं असो काय तो जाऊ द्या. ठला विठ्ठला विठ्ठला त्या परमात्म्याशी रत झालेल्या भगवत रती प्राप्त झालेल्या त्या गवळणी आहेत. गवळणींचा सगळा आचार विचार परमात्म तत्वच आहे. हो कृष्णा वाचून ज्यांना चिंतन नाही. निळोबरांची गवळण दादा सांगावं. निळोबरांची गवळण करिता तया काम धाम आणि काय करतात तमाल श्याम ध्यानी मनी तेने पावल्या आनंदा सतत आनंदात निमग्न आहेत त्या हरिरता चपळानारी. आणि काय करतात लागवरी नरिगती म्हणजे पुन्हा संसाराला येत नाहीत. तशीच आपली इंद्रिय मन बुद्धीसह परमात्म्याशी जर झाली तर परमात्म्याशी एकरूप झाली तर पुन्हा संसाराकडे येतील का? येणार नाहीत. आत्मचैतन्याशी आत्मचैतन्याला सोबत घेऊन त्याच ती सगळी इंद्रिय परमतत्वाशीच गवसणी घालतात. म्हणून येणे सोशे मन झाले हाव भरी पुढं परत माघारी येत नाही. कारण मन बुद्धी अधिक परमात्मा स्वरूपाला लाचावले, गुणाला लाचवले, स्वरूपाला लाचावले आणि त्याच्या नामाला सुद्धा लाचावले. लाचावले मन लागलीशे गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. अशी ही भगवत रती प्राप्त झालेली ती गवळणी काय हो. मग तिला ते सुख सांगता येतं का? नाही. एके ठिकाणी तुकोबारांचा म्हणजे एके ठिकाणी संत महात्मे सांगतात. एकनाथ महाराजांचा अभंग आहे मला वाटतंय. ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही. पुढं पुढं काही प्राणही ते सुख काय सांगू वाचे बोलता नये वाचे बोलता नये. पंचप्राण तेही नेले आपणे सरिषे असं एक वर्णन आहे. म्हणजे पंचप्राणादिकांचं सुद्धा आकर्षण करून परमात्म्याने घेतलं आणि त्या सुखाचं अनिर्वचनीय असं सुख मला प्राप्त झालं. म्हणून त्या सुखाची भाषा बोलता येत नाही. टकची पडिले कैसे याच अर्थाने तुकोबाराय सांगतायत. वाचा वाचत वासी नये कोठे काय करावे. आणि अशा त्या गवळणी परमात्म्याशी एकरूप का झाल्या? याचं कारण देवा करता त्या देहावर उदार झाल्या म्हणूनच परमतत्वाला पावल्या. याचंच वर्णन शेवटच्या चरणात. तुका म्हणे देवाईशा तुका म्हणे देवाईशा तुका म्हणे. कृष्ण भेटला का नाही? पाहुणे रावळे जरी घरी आले तरी त्यांना विचारायचं का हो आमचा कृष्ण याचे तुमच्यावर नजर तरी पडली की नाही? आमच्या कृष्णाला तुम्ही पाहिलं का? कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा भेटो सोयरा कृष्ण आहे का नाही? तुकोबाराय बाळक्रीडेत वर्णन करतात. कृष्णाचे चिंतन कृष्ण कोठे गेला? परमात्म्याला आसन काय कृष्ण त्या भोजनी आसनी पाच्या रीती आहे का नाही? कृष्णाचंच ध्यान सतत चिंतन करणाऱ्या त्या गवळणी हरिरत झाल्यामुळे या गवळणींना कृष्णाच्या चिंतना वाचून कृष्णाच्या स्वरूपा वाचून आणि कृष्णाच्या नामा वाचून दुसरं काही आवडत नाही. अशा या कृष्णाने त्यांचं चित्त वेधन करून घेतलं का हो? याचं कारण त्या गवळणी निर्धूत होत्या म्हणजे सर्वांगी सोवळ्या होत्या. सर्वांगी सोवळ्या अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता झालेल्या यथामती यथा अवकाश. आपलं आता कीर्तन संपण्याची वेळ आहे. सगळ्यांची एक मिळून आता भुकेची वेळ आहे. पण माझ्यासाठी फक्त 25 मिनिटे आगाऊ मिळालेली आहेत. म्हणून तेवढ्या 25 मिनिटात कृष्णचरित्र सांगायचं आणि 2 वाजता आपली कीर्तनाची सेवा संपवायची. आपलं नाही हो वेळेत संपवायची. तसं
तसं आता हे अभंगाचं काय आहे, संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचं चिंतनही सांगता आलं. चिंतन नाही जर करता आलं तर लोक म्हणते काय राव महाराजांनी नुसतेच गोकुळातलं सांगितलं, चिंतनाचं काही सांगितलंच नाही, असंही होतं. परत आणखी नुसतेच गोकुळातल्या लीला सांगितल्या तर मध्ये अहो चिंतन कुठे गेलं, गोकुळातलं नाही सांगितलं तर अहो म्हणजे कृष्णचरित्र पाठच नसल, दुसरंच काही सांगित बसला, असं नाही. संत वाङ्मयानुसार असलेलं गायीन ते लीळा चरित्र पवाडे किंवा ए दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता, हे उरलेल्या वेळात परमात्मेने रांगताना आणि गायी राखताना जे चरित्र केलं याचं थोडंसं वर्णन करायचं आणि आपली सेवा आटोपायची. तत्पूर्वी संप्रदायाला अनुसरून परमात्मा विठोबाचं नामचिंतन सर्वजणांनी टाळी वाजवून भजन करा, हे एक नियमाचं आहे. विठोबा रखो माये जय कुंडली कवरदा हरी विठ्ठल चिंतन. त्या उरलेल्या वेळामध्ये गायीन ते लीळा चरित्र पवारे राखिले सौंगडे सहित गायी किंवा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. परमात्म्याने चरित्र केलं. कोणतं चरित्र केलं गोकुळात? 2 प्रकारचं चरित्र केलं. इतर चरित्र नाही का? इतर चरित्र वर्णन करण्याच्या योग्यतेचं असलं तरी काल्याच्या कीर्तनात फक्त शुद्ध सत्वगुण संपन्न असलेलं गोकुळातलं चरित्र वर्णन करावं असा एक दंडक आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग कोणतं चरित्र केलं? ए दशे चरित्र. ज्या दशेत चरित्र केलं ती बाळ दशा वर्णन करणं. म्हणजे कोणतं? एक रांगता आणि दुसरं गोधने राखिता. गायी राखत असताना आणि रांगताना चरित्र केलं म्हणजे रांगल्यापासून गायी राखेपर्यंत जे चरित्र केलं ते वर्णन करावं, हे काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे. मग परमात्म्याने रांगतानाही चरित्र केलं. रांगता रांगता परमात्मा रांगू लागले. रांगू लागला हा अंगणी माथा जाऊळाची वेणी. परमात्मा रांगतायत. यशोदा माईचं नंदराजाचं आणि सगळ्या गोकुळवासियांचं चित्त आपल्याकडे आकर्षित करतात आणि परमात्मा रांगतायत. रांगता रांगता उंबडा चढता टेका धरी नामदेवराय वर्णन करतात. ज्याने या ब्रह्मांडाला आधार द्यावा तोच उंबरा चढताना स्वतःला आधार घेतो. टेकाधरी असा रांगणाऱ्या परमात्म्याने चरित्र केलं. काय करतायत? परमात्मा रांगत होते आणि रांगता रांगता एक दिवस यशोदा मैया आणि घुसळण करते. घुसळण करीत असताना परमात्मा असे लडखडत उभे राहणारे. परमात्म्याची लीलाच काही और. आणि परमात्मा आणि रवी दोर धरला आणि यशोदे मला सांगतायत, यशोदे आई मला ते दे, आई मला ते, आई अरे ते दे ना. आता ते म्हणजे काय मागायचं बाबा? काय द्यावं त्याला? ते म्हणजे कृष्णा काहीतरी सांग रे, हे तुझी भाषा कळत नाही. अगोदर तू चोचरा बोबडा बोलणारा आणि तुझी ही भाषा कळत नाही. ते द्यायचं म्हणजे काय द्यायचं? सारखा हा त्या माठामध्ये आतमध्ये पाहतो आणि काढून दे म्हणतो. ते दे म्हणजे काय? लोणी देऊ? नाही. साखर देऊ? नाही. तूप देऊ? नाही. कुरकुरे देऊ? आपलं काय देऊ सांग ना. नाही आई मला ते पाहिजे आहे. ते काय सांगतो तुम्हाला काय बाबा कळत नाही बा. मग यशोदा म्हणते एक काम करणार कृष्णा, क्षणभर खेळ सदनी माझ्या मनमोहना बाळा करू दे रे मंथन मंथन. कृष्णा अरे मला मंथन करून दे जरा, क्षणभर खेळ. दारी उभ्या त्या गोपिका तुझ मारिता ती हाका. कृष्णा अरे त्या गवळीने तुला हाका मारतायत, जरा क्षणभर खेळ इथं. कृष्ण म्हणतो आई मला काहीच नको, मला फक्त ते पाहिजे. परमात्मा पुन्हा उभे राहिले. रवी दोर धरला आणि त्यावेळेला कृष्णाला यशोदा मैया सांगते, सोड काना रवी दोर मथिल्या देते मी मथिल्या देते. बया मजते दे आई मजते दे डेरा घुम घुमते डेरा घुम घुमते. हो हो हो. परमात्मा त्यातला घुम वाजणारा आवाज म्हणजे मंथन करीत असताना जो घुमारा येत होता रवी दोराचा, तो घुमारा मागतायत. आई म्हणते, कृष्ण म्हणतो आई मला ते घुम काढून दे. अरे काय कृष्णा तुला काहीतरी काढा, तो आवाज कसा काढून द्यायचा? नाही मला घुमच पाहिजे. घुम पाहिजे म्हणून कृष्ण घुमतच बसले. वा
म्हणजे देव घुमता, आई मला घुम काढून दे. यशोदा माया वैतागली, काय हे पोरकं कुठल्या म्हणजे काय याचं लक्षण म्हणावं, काय कधी हट्ट धरेल. मागे एकदा यानं फरशीतला चंद्रच मागितला, आता फरशीत पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब काढून देता येईल का. याने एकदा विचारच केला, आई मला गुंडगीत हत्ती घालून दे. आता हत्ती गुंडगीत कसा घालायचा हो, हत्ती भला एवढा, गुंडगी एवढीशी कसं घालणार. हे विचित्र पोरग आहे कृष्णा, तुला कसं कळत नाही. अरे नंद बाळा अलगटा, थोडंसं जरा बाजूला खेळ रे, मला मंथन करू दे. कृष्ण काही मंथन करू दे ना. यशोदा माया वैतागली, आतल्या घरात निघून गेली. जा, तुला घेतच नाही आता असं म्हणून त्याला तिथंच सोडून दिलं. रडणाऱ्या स्पुंदणाऱ्या कृष्णाला सोडलं. यशोदा माया आतमध्ये गेली आणि तोपर्यंत देवाने विचार केला, अरे याच्यासाठी तर आपला अवतार आहे. ही सगळी वानरं, म्हणजे झाडावर असलेली वानरं, हे माझे गोपाळ, यांना भुकेलेले ठेवून कसं जमल. मग काही गोपाळ होते वाड्यातले, नंद आपले काय ते थोरले बंधू बळीराम दादा वगैरे, काही त्या अंगणात होती ती दोन झाडं विमळ आणि अर्जुन, यावर काही माकडं होती. त्या माकडांनाही बोलावलं आणि ती सगळे खाली आले. याने काय केलं, आतमध्ये प्रवेश केला. डेऱ्यात लोणी खादलेरी, हा डेऱ्यात गेला. जे खायचं होतं ते लोणी भर भरून खाल्लं. आई येते की काय म्हणून वर टाचावर करून पाहिलं. आता हा सूक्ष्मरूप शरीर घेऊन डेऱ्यात गेलेला भगवान, डेऱ्यातलं सगळं दोहीदूध लोणी खाल्लं. अंगाला सगळेलं इकडून तिकडून ते ताकाच्या शितड्या वगैरे चिकटलेल्या. यशोदा मैया आली, हे देवानं पाहिलं, पुन्हा आत लपून बसले. पुन्हा आणखीन आईचा कळवळा, पुन्हा मंथन करता करता, कृष्णा कुठं गेलास रे माझ्या सोन्या. अरे कृष्णा ये रे ये, मी तुला घुम काढून देते. हा म्हणतो मी आतच आहे. यानं आतल्या आतच बऱ्याचशा योजना खाली आपलं काय ते हे घ्यावं माझी योजना. याने आतल्या आत लोणी खाऊन हा शांत राहिला. आणि मग बराच उशीर झाला. गवळणी काही त्या म्हणजे वाड्यातल्या असणाऱ्या दासदाशी, नंदराजाच्या वाड्यातल्या असणाऱ्या त्या नोकरांनी, ज्या गवळणी आहेत त्या म्हणतात, यशोदामाई किती उशीर झालं घुसळण करताय, लोणी निघत नाही. यशोदामाईने विचार केला, अगं कदाचित जास्त लोणी 2-3 दिवसाचं विरजन असेल आणि मोठा गोळा सापडला असेल. मग यशोदामाईने विचार केला, कदाचित जास्त असं लोणी. यशोदामाईने आपली कुंचुकीची बाई म्हणजे चोळीची बाई माग केली. तुमच्या लक्षात आलं, गेल्या वर्षी सारखं केला इशारा जाता आणि कुंचुक त्यावेळेला होता, ते जुनं सांगतोय जुनं. कुंचुकीची बाई माग केली, डेऱ्यात हात घातला, चाचपून पाहिलं, लोण्याचा गोळा सापडला नाही, हा पोटचा गोळा सापडला. जसा धरला सापडला तसाच वर काढला. पांढरा शुभ्र झालेला हा कृष्ण भगवान, इकडून तिकडून लोणी लागलेलं, याच्या तोंडाला लोणी. अरे माखन चोर, नंदबाळा अलगटा, एवढा चावट बनलास, तुला खायचंच होतं तर मला नीट मागायचंच ना. हे आज जाऊन खाल्लंस आणि हे काय झालं रे लडीवाळा. किती नवसासायासानं झालास रे कृष्णा. कुठं कुठं म्हणून देवदेवताला नवस केले. पोटावून हात आपलं गुजरातला काय ते कुठं कुठं म्हणून गेले म्हणून सांगू तुझ्यासाठी. आणि तुझ्याकरता मी नाना प्रकारचे उपवास, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग. एवढं सगळं तुझ्यासाठी केलं आणि केव्हा तरी हा जुनाट जुगादीचं नाणं माझ्या हाती सापडलं. कृष्णा इतका उशीर घुसळण करत होते. हा जर रवी तुझ्या डोक्याला लागला असता तर मी काय पाहिलं असतं रे कृष्णा. आई, हा रवी लाकडाचा सुतारानं बनवलेला, माझं काय बिघडवणार आहे. मी वरच्या रफीचा बाप आहे. मी वरच्या रवीचा बाप.
माझ्या सत्तेमुळं सूर्याचं उगवणं पावणं माझ्या सत्तेमुळं मी असा जगताचा धनी ब्रह्मांड नायक आहे, हा लाकडाचा रवी मला काय करणार आहे असं म्हणून यशोदेचं चित्त आणि आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. पुन्हा बालकवत अशी माया टाकली आणि यशोदा मैयानं त्याला पुन्हा नाव माकू घातलं, कृष्णा परत असं करायचं नाही हा बाळा. मग असं म्हणून समजावून त्याला काही खाऊ पिऊ घातलं आणि अंगणात दिला सोडून. असं करता करता हे कधी चरित्र केलं, रांगताना. मग मृदभक्षण, मातीही खाल्ली. सगळे गोपाळ सांगायला आले, कृष्णा आई कृष्णाने माती खाल्ली. कृष्णा यशोदा मैयाने मारावया तिने उगारली, हातात काठी घेतली, कान धरला, उघड उघड तोंड उघड, कुठली योजना खाल्ली आपलं उघड तोंड उघड. माती खाल्लीस, माती खाण्यासाठी आहे का तुझा जन्म? हा माती खाल्लीस, खाय उघड उघड तोंड. परमात्म्याने लीला केली. आई आई नाही नाही म्या नाही नाही म्या पाहिली माती, नाही नाही म्या पाहिली माती. आई मी माती पाहिली नाही, खरंच नाही. आणि मग हा बळराम दादा सांगायला आला, ते लवकर उरक म्हणून आपलं बळराम दादा सांगायला आला, ते बळीराम दादा तुझं भेटला तोही माझा पक्षपाती. बोलून चालू तो माझा पक्षपाती. आई त्यानं तुला खोटं सांगितलं. अरे वा रे वा, बळराम दादा खोटा आणि तूच तेवढा खरा, उघड तोंड नाही तर हानीनं. देवाला काठी उगारली. ज्ञानोबारायांनी 2 ओव्या त्याच्यासाठी घातल्या. मागा बाळपणे येणे श्रीपती, जई एक वेळ खादली होती माती, तई कोपोन्या हाती यशोदा धरिला, मग भेने भेने जैसे मुकी झाडा द्यावयाचे निमिषे, कुणीतरी पुढची ओवी म्हणारे. मुखी झाडा द्यावयाचे निमिषे, 14ही भुवने तियेशी दाविली तिये. 14ही भुवनांचं दर्शन म्हणजे ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा मायाला आपल्या मुखात दाखवलं. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालकनंदा घरी. असा परमात्मा याने हे चरित्र कधी केलं, रांगत आहे. परमात्मा हळूहळू मोठे झाले आणि मग गोपाळांसोबत खेळता खेळता गोपाळांना विचारतात, काय रे गोपाळांनो, मागे एकदा माझ्यासोबत लोणी खाल्लं होतं, तुम्ही अजूनही लोणी खात नाहीत? नको तेच खातात, गुटखा माव आपलं हे असलं खाण्याचं वय आपलं आहे का? हा अरे आपल्याला काय मथुरेतून येणारी कंसासुराची आक्रमण परतवायची आहेत. आपणही बलशाली असलं पाहिजे. तेव्हा दहीदूध खाऊनच आपण आपली आणि कमिटी व्यवस्थित करायची. आपण शरीराने मजबूत व्हायचं आणि आपण राष्ट्रातला माल खायचा नाही तर मग काय दुसऱ्याला खायला घालायचा. आपण आपली संस्कृती जपायची नाही तर मग काय परकीयांची संस्कृती आपण जपायची. तुमच्या लक्षात ह्या गोष्टी यायच्याच नाही. जिल्हा तिसकुंडरा अरे काय परमात्मा म्हणतो असं नाही चालणार. मग उद्यापासून आपण आपल्या घरी विचारून पहा. कृष्णाच्या सांगण्यावरून गोपाळांनी घरी विचारलं आणि गोपाळांच्या आईवडिलांनी सांगितलं, तुम्हाला दही दूध मिळणार नाही, लोणी मिळणार नाही, भारी भारी तर ताक मिळेल. कृष्णाकडे पुन्हा गोपाळ आले. कृष्णा तुझ्याबरोबर जे दही दूध लोणी खाल्लं ना त्याच्यातच आनंद आहे. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, येथे नवनीताचे पूर घरी ताकाचे सरोवर. कृष्णा हे प्रपंचरूपी ताक हे ढवळत पसावं लागतंय रे आम्हाला. तुझ्यासोबत हा स्वानंदाचा रस, ब्रह्मानंदाचा रस आम्हाला चाखायला मिळतो, हेच खरं आमच्यासाठी भाग्याचं आहे. मग उद्यापासून आपण हा स्वानंद रस आपला आपण चोरायचा. मग गोपाळांनी तिथपासून चोरी करायला सुरुवात केली. घर पाहून एकांताचे नवविधा नवनीताचे किंवा तया घरी रिगे चोरावया लोणी, रीते पाळतोनी शिरे माझी, बाळकिडेत वर्णन आहे. मग कोणाकोणाच्या घरी चोरी करायची. बरं चोरी करताना यांचं चोरी करणं काय शांततेचं आहे? नाही. कृष्णाने त्या गवळणींच्या वाड्यासमोर जायचं, रात्रीची वेळ असणार आणि मग दरवाजे लावलेले, मग दार कुलप न काढता याने सांगायचं डोळे झाका, याने डोळे झाकायचे, लगेच आत
आत गेले की लगेच भरपूर दही दूध लोणी खायचं, डोळे झाका चला बाहेर. हे बाहेर रोजचं असं व्हायला लागले. पेंद्याने एक दिवस विचार केला, काय रे कृष्णा, तू रोज आम्हाला डोळे झाकायला लावतोस आणि किती बॉक्स आपल्याकडे आपलं म्हणजे काय ते कृष्णा रोज आम्हाला डोळे झाकायला लावतोस, चोरी करतोस, आम्हाला भरपूर खायला का लावतोसही आणि डोळे झाकायला लावून परत बाहेर कसं काय काय दार कवाडती आहे जैशीच्या तैसे असं ते तुकोबारांच्या गवळणीत आहे की नाही म्हणून, कवाड जैशेची तैसे. कवाड जसेच्या तसं आहे, हारगळा तशीच लागलेले, कुलपे कोंडे तसेच लागलेले, बाहेर कसं काढतो. कृष्ण म्हणाला, या बाकीच्या याच्यात तुम्ही डोकं घालायचं नाही. तुमचं डोकं आपलं एकच, टाळ पकवाज येणा कणिक हेच तुम्ही सांभाळायचं. तुम्ही बाकीच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आम्ही आश्रम बांधू दे नाही तर मठ बांधू. लय मनापासून हसला गडी. हे तुम्ही बाकीचं नाही, मी सांगतो ते काम करायचं. मग जर मी सांगितलेलं तुम्हाला ऐकवत नसेल तर मग माझ्या पक्षातून बाजूला व्हा. अरे म्हणले, कृष्णा आमच्या सगळ्या जणांची एकजूट आहे, आम्हीच तुला बाहेर काढू. मग कृष्ण म्हणतो, अरे 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 असं तसं नाही, तुमच्यामुळंच मला देवपण आहे. आमची या भावे तुझं पण देवपण हे का विसरून राहिलाची. मग कृष्ण सांगतो, अरे गोपाळांनो, काकुळती येतो हरी क्षणभरी निवडिता. अरे माझ्यापासून वेगळे राहू नका, पण माझ्यासोबत मी सांगतो तसंच करायचं. रोज एकाच्या घरी चोरी आणि चोरी झाली की पुन्हा यांची खोडी, कुठल्या तरी गवळणीची चेष्टा मस्करी करत राहणं हे त्यांचं नित्याचं काम राहिलं. आणि मग एक दिवस मात्र या कृष्णाला चोरी करताना पकडलं. कोण होती ती? गोकुळातली वृषभानूची पत्नी प्रभावती. इथली कोणी सोडून प्रभावती, ती प्रभावती त्या वृषभानूची पत्नी. तिने एक दिवस पाहिलं, काय केलं याने गोपाळांना डोळे झाकायला लावले. हा आत आला आणि भरपूर असं दही दूध लोणी खाल्लं आणि याने सांगितलं गोपाळांना, तुम्ही डोळे झाका, बाहेर जा. गोपाळ म्हणतात, तू रे तुम्ही काळजी करू नका, मी मागावून येतो, तुम्ही जा बाहेर. गोपाळ बाहेर गेले, हा आत राहिला. सगळीकडे दही दुधाचे सडे पडलेले आणि त्या गाडगी मडकी फोडण्यामुळं झालेला आवाज आणि आमळशी झोपेतून अर्धवट जागी झालेली ती गवळणी. या गवळणीच्या आणि चेष्टा करण्यावी, मस्करी करावी म्हणून देवाने माया केली आणि आपल्या काखीतलं मुंगूस काढलं आणि ही दोघं जण पती पत्नी एका पलंगावर झोपली होती. एका मंचकावर असताना याने ते काढलं मुंगूस आणि दोघांच्या मध्ये दिलं सोडून. आता त्या मुंगसाला अजिबात जागाच नाही पळायला, सुरक्षित अंतर ठेवा असं काही नव्हतं. म्हणजे दोघांच्या मध्ये ते मुंगूस वळवळ करायला लागलं. या गवळणीला वाटलं आमच्या दोघांच्या मध्ये आम्ही दोघंच एवढे घरात, सगळे पोरं लेकरं मामाच्या गावाला गेली, कोण कुठं गेलं सुट्टीमुळं, आणि आता आम्हीच दोघं घरात. कदाचित शेजारच्या पडक्या वाड्यातली भाडळ तर आमच्या दोघांच्या मध्ये नसल. ती गवळणी बिचारी हादरली, घाबरली, भूत म्हणून पलंगावरून उडी मारली. त्यावेळेला पूर्वीच्या काळी जे पदर होते त्या पदराला असे गोंडे असायचे आणि गोंडे जाळीदार नक्षी केलेले असे पदर असायचे. ती नेमकी जाळीदार नक्षी पलंगाच्या त्या जुना काळ आठवा, आता बेड नव्हे, पलंग, त्यावर पितळी भवरकड्या आणि त्या भवरकडीत हे पदराची जाळी गोंडे त्याच्यात अडकले आणि गवळणी भूत पलंगापासून जवळजवळ 10-12 हात लांब उभी राहून राहिली. तिच्या अंगावर वस्त्रच राहिलं नाही, अशी गवळणी लांब उभी राहिली. आणि मात्र मग ती कृष्णाकडे पाहते, अरे हा तर नंदराजा कृष्ण आहे, याला पाहला देहभावच विसरली. अशी ती गवळणी त्याचा पाठलाग करते. नामदेवरायांनी फार गोड वर्णन केलं. आम्ही असता निदसुरी मुंगूस घेऊन आपुले करी, सोडिले दोघा भीतरी तमते पचकारी आम्हा ग बाई, अवचित हरी तुझा आला ग बाई, अवचित हरी तुझा आला, अवचित हरी तुझा आला ग बाई, अवचित हरी तुझा आला. आम्ही भ्यालो उभयता
शिर फिटले बाई तत्वता नग्नची झाले मी सर्वता भूत 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 म्हणून मी व्याले ग बाई अवचित हरी तुझा आला बाई अवचित हरी तुझा आला ऐशे करुणी आपण पळाला जाऊनी माये आड लपला एका जनार्दनी म्हणे भला आता सापडताना सोडी द्याला गे बाई अवचित हरी तुझा आला बाई अवचित हरी तुझा आला हाय हाय मी म्हणलं का उडून जाते हो असा तो परमात्म्यानं लीला केली त्या सगळ्या गवळणी अवघ्या मिळून गवळणी येते नंदाच्या अंगणी आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन हे बाई आम्हाशी पाहावे ना चोपदार आहेत का बाबा असं असं खाली बसा बसा त्या गवळणी म्हणतायत बाई बाई तुझ्या पोराला काहीतरी सांग का ग अग या पोरानं आमच्या सगळ्या गोकुळातल्या सगळ्या गवळणींची छेड काढली इतकं पोरग बिलंदर कैशेवी आलीस पोर चाहाड चोरटे शिंदळ सांग आम्ही या गोकुळात राहावं का जावं बाई यशोदे सांग बरं का ग का म्हणजे अगं हा काय करतो येतो आमच्या घराशी धमकावितो लेकी सुनाशी परवा तर हा माझ्या अंगणात आला आणि याने काय केलं मी रांगोळी काढली होती याच्यावर यानं त्याची रांगोळी काढली असले हे पोरग अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्र पाणी असली सगळी गाराणी ऐकली आणि यशोदा वैतागली काय करावं या पोराचं काही केल्या हा खोडी करायचं सोडत नाही आणि कृष्णा आपल्या घरी काय कमी आहे का रे किती घर भरून आहे 3-4 पिढ्या खातील आपलं म्हणजे हो अरे तुम्हाला बी कळलं मारत दादा अरे कृष्णा आपल्याला काय कमी आहे ना काहीच कमी नाही तुझे बाबा नंद पाटील आहेत घरात सगळी एवढी सुबद्ध असताना कारवा काय उने का करी तोशी चोरी किती सांगू तरी नाही कशी अरे कृष्णा किती सांगितलं तरी काय ऐकत नाहीस बाळा चोरी करायची नाही आई ऐशी ऐकता गाराणी यशोदे नैनी डोळ्यात यशोदेच्या पाणी आलं आई रडू लागली आई माझ्या खोड्या करण्यामुळं जर तुला त्रास होत असेल इथून पुढच्या गावातल्या चोऱ्या खोड्या बंद खरंच कृष्णा आई खरंच मी खोडी करणार नाही करणार आई तुझी शपथ खरंच नाही खोडी करणार नाही करणार बघा हा कृष्णा आई तुझी खरंच तुझी आण वाहतो मी खोडी करणार नाही गावात खोडी अजिबात नाही मग दिल्लीत जाऊन खोड्या करणार आपलं तू सांगशील ते मग काय करशील मग कृष्ण आई सांगते उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना परमात्म्याने गोपाळांना सांगितलं आणि गोपाळां संवेद परमात्मा गायी राखू लागले गायी चालिल्या वना प्रती गायी चालिल्या वना प्रती गायी चालिल्या वना प्रती गायी चालिल्या वना प्रती सवे पेंद्या चाले सांगाती सवे पेंद्या चाले सांगाती गायी चालिल्या वना प्रती गायी चालिल्या वना प्रती गायी गोपाळ यमुनेचे तटी येती पाणी मिळून जग जेटी चेंडू चौगुना खेळती वाळवंटी
चला चला म्हणती पाहू दृष्टीवो येते ना मला चुकलं तर सांगित जा कृष्णात सोबत गाई गोपाळ आणि गाई चरतायत आणि गोपाळांनी खेळ मांडला कोणकोणत्या प्रकारचे खेळ मांडला लगोरी आणि खेळ खेळ कानोबा हुतू तुतू अजून गोपाळ म्हणतात बास रे बास कृष्णा बास ना बास आता किती उशीर खेळायचं रे आपणच 5 दिवस खेळायचं का बाकीच्यांना कधी मिळायचं आपलं मग कधी गिळायचं अरे कृष्णा बास 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 खांदी भार पोटी भूक काय खेळायचे अरे पण एक 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 माझ्यासाठी तो गोपाळ भला उंच कृष्ण त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाचा लहान आणि कृष्ण म्हणतो तो गोपाळ म्हणतो कृष्णा माझ्यासोबत कुस्ती खेळायची अरे मागच्या अवतारात नव्हती का कुस्ती खेळली जामवंतासोबत नाही आता खेळायची अरे पण तू असला मी हा एवढासा बारीक आणि कृष्ण म्हणतो मी बारीक आहे तू एवढा मोठा तुझ्यासोबत कुस्ती खेळणं बरं नाही आणि मग तू आज अवतार बघ पूर्वीच्या काळात आमच्या काळात पोरांना शेंबड असायची शेंबड आम्ही 7वी 8वीत गेलो तरी आम्हाला शेंबूड होता शेंबूड याच्यात शेंबूड नसलेला प्राणी सांगा कोण कोण आहे तुम्हाला शेंबूडच नव्हतं का मग काय होतं डायरेक्ट अरे शेंबूड कृष्ण गोपाळ म्हणतो थांब 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 तुझ्यासोबत कुस्ती खेळायची कुस्ती खेळायची चल ये म्हणले चल मग एकमेकांनी शेड्डू ठोकले तू म्हणाल महाराज तुम्हाला पहिला जरा खेळायचा नाद होता नाद पण काय करू खरं सांगू का हे खेळायचा नाद जसं लगीन लागलं जाऊ द्या मोडू द्या तुम्हाला कशाला सांगू माझी ही असली अवस्था तुमचं काय काय झालं असं जाऊ द्या गोपाळ म्हणतो चल आपण कुस्ती खेळू कुस्ती अरे अरे चुकीचं नेमकं मी वाजवल्यावर वाजवता तोपर्यंत माझं साल्ट निघायचं इकडं कुस्ती खेळता कासा विषय शेंबूड शेंबूड खरकटे ना का थांब 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 काय रे का मला शेंबूड आला नामदेवराय वर्णन करतात ते शेंबडे मेकडे गोपाळ कुस्ती खेळता खेळता कृष्णा अरे तुझं हे कोमल नाजूक शरीर सावळं शरीर खाली खडे रुतील रे मग कुस्ती खेळायची पण त्याला उचलून घ्यायचा कुस्ती खेळता कासा विषी शेंबूड खरकटे नाकाशी कडे घेऊ सावकाशी आता बहु भितो याशी गड्यानो राधा किरे झाला गड्यानो राधा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला पोरं कुस्ती खेळतात हुतुतू हमामा हुंबरी खेळतात आणि त्या हुंबरी खेळामध्ये दंगतात एकवट होऊन परमात्म्याने सगळ्यांना आपल्याशी आणि कृष्णाला गोपाळ म्हणतायत बाळानो गोपाळ म्हणतायत बाळ देवा बास 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 पुरे आता खेळ पुरेसा झाला मग चला बैसू जेऊ एके ठाई सगळ्या गोपाळांनी शिदोरी एकत्र केली आणि परमात्म्याने आपली शिदोरी त्यात मिसळवून मधोमध उभे राहिले सगळे गोपाळ भोवती बसलेले आहेत परमात्म्यानं वृंदावनात सुद्धा लीला केल्या मग कालियाचं मर्दन केलं आगासूर मारला बगासूर मारला इत्यादी सगळे दैत्य मारले गवळणी नाही ते सुख मिळवण्यासाठी मुरली वेदून केलं वेणुनादन केलं गवळणीही आल्या आणि तो अलौकिक असा काल्याचा प्रसंग स्वर्गातील देव पाहतात आजी ओस अमरावती काला पहावया येती देव विसरती देह भावा पुला परमात्म्याने अद्वितीय काला केला हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधने
दुसरा उपजोनिया फुडती येऊ काला खाऊ दही भात. तिसरा तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. असा भक्त आणि देवाचं अभेद तत्वाचं प्रतिपादन करणारा हा काला परमात्म्याने सगळ्यांची शिदोरी मिसळवून आपल्या शिदोरी सोबत आणि गोपाळांना ही शिदोरी खाऊ घालू लागले. एक एक घास भानुदास गीती गा प्रसाद देतो पंढरीनाथ. परमात्म्याने आपल्या हस्ताने गोपाळांच्या मुखात कवळ दिला आणि स्वर्गातील देव पाहतात. याचंच वर्णन शुकदेव महात्मे करतात. अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता झालेल्या चिंतन सेवेला इथंच पूर्णविराम देतो. मी तुमची सगळ्यांच्या आज्ञेनं 25 मिनटं जास्त घेतल्याबद्दल मला डबल पाकिट आपलं डबल क्षमा करा. खरं तर आपली भुकेची वेळ आहे. आता सगळ्यांना प्रसाद होईलच. सगळ्या जणांनी प्रसाद आनंदाने घ्यायचा आहे. आपलं जीवन आणि आपली अंतःकरण वृत्ती परमात्म्याशी एकवटून आपण भक्ती करायची, जेणेकरून आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आपल्या जीवनात लाभावं नांदावं. अशी परमात्म्याच्या चरणी सर्व संत महात्म्यांच्या चरणी मी विनम्र भावे आणि याचना शुभकामना करतो. आणि मी माझ्या या मोडक्या तोडक्या शब्द प्रपंचाला पूर्ण विराम देतो. जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल.